चेंडूमध्ये 2 सफलता आणि बघूया हॅट्रिक आपली नोंदवतात का या स्पर्धेमधून. काल एक हॅट्रिक नोंदवली गेली होती, आज मात्र ही दुसरी हॅट्रिक होते बघायचं या स्पर्धेतली. तर सामना करतील ते विनायक. या षटकामधला पुढचा चेंडू आणि थोडासा स्लोवर टाकला जातोय. फलंदाजांनी बघितला आणि इकडून पण चेंडूवर बॅट अगदी आणली, चेंडूला दिशा देण्याचं काम केलं त्यांनी. आणि विशाल पुन्हा एकदा फील्ड चांगल्यापैकी होता, पण तो फेक चांगली करू शकले होते. याचा फायदा मात्र 1 धावेमध्ये मिळतोय. आणि या एकेरी धावे बरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 गडी बाद 17 वर 17 बॉल्स ऑफ 3 विकेट. तर जयेश पाटील आपण पाहतो हे तिसरं षटक जे त्यांचं सध्या मार्गक्रमण करते किंवा प्रगती पथावर आहे. या षटकातले आतापर्यंत 3 चेंडू झालेले, 4 चेंडू झालेत. तर 2 पॉइंट इथे 4 षटकांचा खेळ संपला गेला आहे. म्हणजे तिसऱ्या षटकाचे आपण आता अगदी अंतिम जे 2 चेंडू टाकण्याचे बाकी राहिलेत, बघूया कशा प्रकारे हाताळतायत ते गोलंदाज जयेश. मात्र प्रथमच सामना करण्यासाठी आता डावखुरे फलंदाज स्ट्राईकवर असतील ते शैलेश. ज्या खेळाडूकडे सगळ्या प्रकारचे फटके मारण्याची क्षमता आहे, बघूया संघासाठी किती प्रकारे कशा प्रकारे खेळ करतायत हे महत्वाचं असेल. तर सामोरे असतील या षटकामधून ते जयेश यांच्या पुढच्या चेंडूला साथ करण्यासाठी, सामना करण्यासाठी या षटकामधला 5वा चेंडू. आणि चांगला सावध पवित्रा घेताना त्यांनी अगदी सन्मान दिलाय. तर क्रिकेटमध्ये म्हटलं होतं चांगल्या चेंडूचा सन्मान केला पाहिजे, परंतु खराब चेंडूचा समाचार घेतला पाहिजे. आणि खरोखरच चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, सुंदर असा मारा आपण पाहतोय या षटकामधला तो जयेश पाटील यांचा. आतापर्यंत 5 चेंडू संपलेले, या तिसऱ्या षटकामधून अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. आणि खूप मेहनत घेत आहेत, कारण आपण पाहतोय प्रीमियर लीगची जेव्हा इथे उद्घोषणा झाली आणि त्यानंतर ज्या टीम सिलेक्ट झाल्या आणि त्यानंतर बरेच खेळाडूंनी खूप प्रॅक्टिस केली. नेट प्रॅक्टिसचा खूप त्यांना फायदा मिळतो या लीगमध्ये खेळताना. ज्या उणीव होत्या त्या दूर केल्यात, त्यांनी चांगल्यापैकी खेळ करण्याचा प्रयत्न होतो. षटकामधला अंतिम चेंडू यावेळेस मात्र फटकावण्याचा प्रयत्न, हलकीशी पंचाकडे दाद मागे जाते, परंतु पंचांनी कुठले दुर्लक्ष केलं आणि सुरेख चेंडू संपला. चांगलं षटक हाताळलं गेलं आणि याचबरोबर 3 षटकाचा देखील खेळ संपला गेलाय. तर 3 षटकाच्या या खेळामधून श्री बालाजी रॉयल संघाने जी मजल मारली होती संघासाठी, नाणेफेक जिंकताना बॅटिंग करण्याचा जो विचार केला होता आणि आतापर्यंत फलकावर धावसंख्या लावल्या 3 गडीबाच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. तर ही धावगती थोडीशी मंदावली म्हणायला गेल, थोडंसं आकार दिला पाहिजे डावाला आणि धावसंख्या उंचावली पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून 2 फलंदाज खेळावा लागेल. मात्र सध्या आपण गेम प्लॅन पाहतोय, सक्सेस करण्याचा प्रयत्न होतोय तो प्रतिस्पर्धी देवा प्रतिष्ठान संघाचा. यंदा आपण पाहतोय एकंदरीत 8 संघांचा हा सहभाग आहे. श्री बालाजी चॅम्पियन, वाडा स्ट्रायकर, वाडा लायन, अभिनव पॅन्थर्स, एव्ही वॉरियर्स, देवा प्रतिष्ठान, त्यासोबत श्री गणेशजी सारंग चॅम्पियन, कोहज चॅलेंजर आणि रॉयल बालाजी असे आपण हे दर्जेदार खेळाडूंचे संघ पाहतोय. खूपच प्रशंसनीय कामगिरी कालची पण पाहिली होती आणि आज नवीन उमदेने पुन्हा एकदा नवीन खेळामधून उतरले होते हे 2 संघ. तर प्रत्येक संघाचा एक सामना काल आपण पाहिला असेल, आज मात्र हा दुसरा सामना खेळला जातोय. प्रत्येक संघासाठी रोज असे सामने असतील आणि त्यामध्ये नवीन षटकाला सुरुवात आहे, 4थ्या षटकाला सुरुवात होती आहे. आणि गोलंदाजीसाठी येतात समोरच्या एंडकडून मार करण्यासाठी, कादिल एंडकडून मार करण्यासाठी येतात ते रोशन. अतिशय युवा यंगस्थान खेळाडू आहे आणि गेल्या काही स्पर्धांमधून या खेळाडूंनी सुद्धा खूप चमकदार कामगिरी केली. मात्र त्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांच्या या स्पॉन्सरकडून आणि खरोखर मी म्हणेन की एक चांगला खेळाडू त्यांनी निवडला असावा, कारण त्यांचे गोलंदाज स्वतः संघ नायक त्यांना थोडीशी टीप देऊ पाहतायत की आपल्याला कशा प्रकारे कामगिरी केली पाहिजे. कारण सिनियर खेळाडूंकडे आपण मार्गदर्शनासाठी अपेक्षा करत असतो, ते नवीन खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि हा दृष्टिकोन ठेवून जयेशने थोडंसं कानमंत्र दिला असावा. आणि तो सुरुवात करतात षटकामधून. तर कादिलेंकडून सुरुवात होते षटकामधला पहिला चेंडू आणि सामोरे असलेला ते विनायक. एक वेगवान भन्नाट मारा सुरू करण्यासाठी डावखुरा मारा, मात्र दिशा हा भटकला तसं म्हणायला लागेल, कारण चेंडू वेगाने टाकण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं त्यांचे एफर्ट उत्साहाच्या भरामध्ये चेंडू तरी बाहेर टाकला असं म्हणावं लागेल आणि वाईडने सुरुवात झालेली या षटकामध्ये. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वर, 3 गडी बाद 18 धावा. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झाले. सुरुवातीची सलामीची जोडी विशाल आणि रोहित, त्याचबरोबर अशोक बाद झाले होते. असे 3 खंदे फलंदाज तंबूमध्ये परतले होते आणि मात्र सध्या आता मैदानातून विनायक आणि शैलेश सारखे फलंदाज खेळत आहेत मिडल ऑर्डरमध्ये. षटकामधला आता पुन्हा एकदा पहिला चेंडू, यावेळी 6 फॉली चेंडू बघितलाय. थोडंसं पुन्हा एकदा आपली पोझिशन बनवण्याचा चेंडू कट केला गेलाय. तो एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने आणि तिडेशा उशीर चेंडू फेक करण्यामध्ये झाला जयेश यांच्याकडून. तो आता फायदा मात्र फलंदाज उचलला लगेच दुसऱ्या धावेमध्ये. पहिली धाव वेगाने घेतल्यानंतर पुढच्या चेंडूला लगेच कॉल दिला दुसऱ्या धावेसाठी आणि याचा फायदा 2 धावांमध्ये मिळताना धावसंख्या जाऊन पोहोचली होती तिसरी बालाजी रॉयल संघाची 20 वर, 20 प्लस ऑफ 3 विकेट. तर प्रेक्षक वर्ग सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं कमी दिसते, परंतु नक्कीच ही गर्दी वाढणार आहे, कारण 9 दिवस चालणारी स्पर्धा आहे, लीग स्पर्धा. आणि हा दुसरा केवळ दिवस आहे. तर दुसऱ्या दिवसातला हा पहिला सामना आपण पाहतोय श्री बालाजी रॉयल वर्सेस
चाललेला सामना देवा प्रतिष्ठान संघ सध्या मैदानात क्षेत्ररक्षण करतोय आणि या षटकामधला पुढचा चेंडू यावेळी आता ब्लॉक मध्ये लागले चेंडू सुरेखरित्या आणि मात्र त्रिफळाजीत करण्याचा प्रयत्न चांगल्यापैकी हा चेंडू हाताळला गेला होता आणि मी मगाशीच म्हटलं होतं की एक उमदा खेळाडू आहे रोशन सारखा आणि यश मिळून दिलं होतं या पुढच्या चेंडूवर त्यांनी ब्लॉकमध्ये चेंडू टाकला होता पण बघितलं फलंदाज थोडेसे मागे सरकलेत अशा वेळेस त्यांनी मात्र याचा उपयोग चांगल्यापैकी केला आहे आणि क्रिकेटमध्ये मात्र कॅन्सर म्हटलं तशा प्रकारच्या चेंडूला आणि विशेषतः मलिंग यॉर्कर खूप भन्नाट असतो तर यॉर्करला खऱ्या अर्थाने सुरुवात जर झाली आपण पाहिलं असेल तर वसीम अक्रम यांनी खऱ्या पाकिस्तानच्या या डावखऱ्या गोलंदाजाने सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र हा खूप चांगला अनेक खेळाडू अनेक गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतो की याचा चांगला वापर करतायत की हा एकतर खेळाडूला बाद तर करू शकतो किंवा जर चांगल्यापैकी फटकावला जातो फलंदाज तर हा मोठा षटकार सुद्धा जाऊ शकतो अशा प्रकारचा हा चेंडू असतो परंतु बऱ्याच वेळा जी हाताळणी असते ती महत्त्वाची असते गोलंदाजी आणि यावेळी चांगल्यापैकी चेंडू हाताळला रोशन यांनी नुकताच त्रिफाजीत बाद केला गेला विनायकांना तंबूमध्ये परतवला आणि हा चौथा गडी मात्र इथे संघाचा बाद होतोय तर सफलता पहिली मिळते ती रोशन यांना आतापर्यंत पण सफलता पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये धनंजय यांनी चांगल्यापैकी गोलंदाजी करताना एक सफलता मिळाली होती त्यानंतर जयेश पाटील यांनी मात्र 2 गडी बाद केले आहेत आणि आता हेच त्यांचे तिसरे गोलंदाज आपण पाहतोय ज्यांनी सफलता मिळवली हा गोलंदाज म्हणावा लागेल ते रोशन आतापर्यंत 2 चेंडू मार्ग चालले त्यांच्या षटकामधून आणि त्या षटकामधला तिसरा चेंडू नवीन फलंदाज आलेत मैदानामध्ये ते प्रियश बिलोशी गावचा हा एक अष्टपैलू खेळाडू आज बघूया आपल्या संघासाठी श्री बालाजी रॉयल संघासाठी खेळ करावा लागेल विशेषतः आता सुद्धा आपण पाहतोय त्यांची बॅटिंग लाईन चांगली मजबूत आहे अशा वेळी त्यांना मात्र कागदावर जी मजबूत वाढणारी बॅटिंग प्रत्यक्ष मैदान दाखवावी लागेल आणि पुढच्या चेंडूला सन्मान देताना हळूहळूपणे पुश करलेला आहे आणि चेंडू केवळ ढकलला देतोय समोरच्या बाजूने आणि चेंडू फील्ड होईपर्यंत एक धाव घेताना आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं त्याचबरोबर संघाची धाव संघ जाऊन पोहोचलेली ती फलकावर आता 21 लॉस ऑफ 4 विकेट 4 बाद 21 तर विकेट जे पतन आतापर्यंत झालं आपण पहिला गडी बाद झाला 0 वर दुसरा गडी बाद 16 धावावर तिसरा गडी सुद्धा 16 धावावर बाद झाला होता आणि आता चौथा गडी जो मगाशी बाद झाला तो 20 या धावसंख्येवर संघाची असताना असे हे 4 फलंदाज बाद झाले आहेत आणि या चौथ्या षटकात आपण सध्या प्रगतीपथ चाललेला खेळ पाहतोय रोशन यांची गोलंदाजी पण पाहतोय आणि त्याला सामोरे असतील ते आता डावखरे फलंदाज जे पाहतात कुठे आपल्यासाठी शतक तैनात केले गेले आहेत आणि हे परीक्षण करताना आता मात्र सुरुवात करतील षटकामध्ये पुढच्या चेंडूला सामोरे जातील रोशन टू प्रियेश रोशन टू शैलेश म्हणावं लागेल असले तरी सुद्धा एक चांगल्यापैकी त्यांनी फील्ड चेंडू केला जातोय 30 या सर्कलमध्ये आणि फलंदाजांना केवळ एकच धाव मिळू दिले त्याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 22 वर तर 4 बाद 22 धावा सध्या आपण पाहतोय चौथ्या षटकामधला हा खेळ आणि या षटकामधून आता 5वा चेंडू यानंतर मध्ये ड्रिंक्स इंटरव्हल असेल 4 षटकानंतर चित पेयाची वेळ असेल तर रोशन षटकामधून 5वा चेंडूला सामोरे जातील आणि चांगल्यापैकी प्रेशर चेंडू हाताळला आणि मात्र चिकी धाव घेतली असं म्हणाल कारण क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात चेंडू होता समोर गोलंदाजीच्या आणि त्यावेळेस धावा चोरणं हे महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आणि संघासाठी मात्र एक चांगली धाव जोडली कारण प्रत्येक धावेचं महत्त्व आपण शेवटच्या क्षणात लक्षात येऊ शकतं तर ही महत्त्वपूर्ण धाव त्यांनी घेतलेली संघासाठी आणि त्या बाजूला धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर 23 पण लॉस ऑफ 4 4 बाद 23 धावा तर या चौथ्या षटकामधला अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि दोन्ही फलंदाज आपसात सल्ला मसलत करत हे महत्त्वाचं काम असेल कारण दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये जे सामंजस्य जो तालमेल आहे तो खूप महत्त्वाचा असेल विशेषतः बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंमध्ये तर हे दोन तालुक्यामधले नावाजलेले 2 खेळाडू आपण पाहतोय सध्या यांच्या संघासाठी श्री बालाजी रॉयल संघासाठी हे फलंदाजी करतायत आणि या षटकामधला अंतिम चेंडूला सामना करतील ते शैलेश तर शांतू शैलेश षटकामधून शेवटचा डावखुरा मारा आणि यावेळेस मात्र एक लॉलीपॉप शेल आणि विशाल ठाकरेंनी सुरेख झेल टिपला गलीमध्ये शतक उभे केले होते आणि सफलता मिळून देतो एक अंतिम चेंडू या षटकामधला अखेर इथे षटक संपलेला आणि एक चांगली गोलंदाजी हाताळली गेली रोशन यांच्याकडून जो युवा यंगस्तान मी म्हटलं तर सुरुवातीला गोलंदाजी करताना की यश पाटील एक चांगला हिरा त्यांच्याकडे चेंडू सोपवला गेला होता आणि 2 सफलता मिळवल्या षटकामधून अखेर इथे ड्रिंक्सची वेळ झालेली पाणी लगेच पाठवायचं पटापट तर 4 षटकाचा हा खेळ संपला गेला आहे आणि श्री बालाजी रॉयल संघ पुन्हा एकदा अडचणी झाल्या कारण त्याच्या विकेटचं पतन थांबायला तयार नाही पाहता पाहता इथे 5वा गडी संघाचा बाद झालेला म्हणजे निम्म्य फलंदाजी ही मैदानातून तंबूमध्ये परतल्या निम्म्य गडी बाद झालेला आहे अशा वेळेस 5 गडी धोण्याचे बाकी आहेत परंतु इथे निम्मे षटकं सुद्धा संपलेली म्हणजे 4 षटकाचा खेळ संपला गेला आहे आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर थांबली रोखली गेली ती 5 गडी बाद 23 धावा आतापर्यंत आपण जर हे थोडंसं या स्कोरबोर्डवर लक्ष दिलं असेल खूपच चांगल्यापैकी आम्हाला इथे माहिती देत आहेत ते अमोल तिवारी आमचे लेखणी कालपासूनच खूप उपलब्ध अशी माहिती देत आहेत आणि ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय
तर या 4 षटकांचा आपण जर विचार केला तर सुरुवात जी झाली होती विशाल आणि रोहित यांनी सलामीला सुरुवात केली होती. नाणेफेक जिंकताना श्री बालाजी संघाचे कॅप्टनने निर्णय घेतला टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा आणि सुरुवातीलाच षटक हाताळलं गेलं धनंजयने, ज्याने सुरुवातच जबरदस्त केली होती. पहिले 2 चेंडू डॉट टाकले, ते प्रेशरमध्ये आणलं होतं फलंदाजांना आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र त्यांनी विशाल यांना बाद केला आणि तिथूनच गळती लागली सामन्यामधून तिसरी बालाजी रॉयल संघाला. त्यानंतर रोहित यांनी थोडासा प्रतिकार करू पाहिला, पण तो अशोक जे आले तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी संघासाठी मात्र 2 चौकार ठोकले आणि चांगल्या धावा करताना संघाला दिलासा दिला होता, परंतु ते सुद्धा बाद झाले आणि पुन्हा एकदा संघ अडचणीत येऊन पोहोचला. कारण रोशन यांनी 2 विकेट ज्या घेतल्या, पुन्हा एकदा संघ दबावाखाली खेळतोय आणि पाहता पाहता 5 गडी हे दबावाला बळी पडताना बाद झालेले आहे. ते श्री बालाजी रॉयल संघाकडून. मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार होतोय तो देवा प्रतिष्ठान संघाचा. निखिल पाटील यांचा हा जो संघ आहे अतिशय सुंदर कामगिरी होतोय सामन्यामधून. नाणेफेक जरी हारले परंतु त्यांनी जे उमेद अजून आपली कायम ठेवली आणि त्यांच्याकडे रथी महारथी खेळूनचा हा बळणा असलेला संघ आहे, तर त्यांनी मात्र नक्कीच विश्वसनीय अशी कामगिरी आपल्या संघाला ऐकायला अगदी विश्वास देत आहेत की आपण सर्व टीम मीटिंग घेताना जे आपण डावपेच आखले होते, आखणी बांधली होती या खेळाची, ती मात्र नक्कीच प्रत्यक्ष मैदानात चांगल्यापैकी दाखवत आहेत. कारण सुंदर शतक झालं, चांगलीपैकी गोलंदाजी झाली आणि त्यामुळेच संघाला अडचणीत आणले त्यांनी श्री बालाजी रॉयल संघाला. तर काबिल तारीख मी म्हणायला गेली ती देवा प्रतिष्ठान संघाची. आणि तर नवीन शेतीपेय संपल्यानंतरचा वेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा नवीन षटकाला सुरुवात होते आणि धनंजयच्याकडे चेंडू सोपवला होता, ज्यांनी सुरुवात जी केली होती पॉवर प्ले मधून. तर बघूया बॅटिंग पॉवर प्लेचं एक षटक बाकी राहिलंय, कधी घेतलं जातं. मात्र सध्या आपण सुरुवात जी होती 5व्या षटकाला आणि या 5व्या षटकामधून सुरुवात करण्यासाठी कॉमेंट्रेटकडून मार्च करत आहेत धनंजय. आपलं वैयक्तिक दुसरं संघाकडून मात्र हे 5वं षटक सुरू होत आहे आणि या 5व्या षटकामधला आता पहिल्या चेंडू करण्यासाठी तयार होत आहेत किंवा खेळण्यासाठी डावखुरे फलंदाज तयार होत आहेत. ते निखिल बागुल स्वतः संघनायक, ज्यांच्यावर जबाबदारी खूप मोठी आहे. काल हा संघ कोच संघ विरुद्ध हरला होता, पराभूत झाला होता, कारण थोड्याशा धावा कमी केल्या होत्या, 44 धावा केल्या होत्या फक्त आणि प्रतिस्पर्धाने मात्र 25 धावा करून सामना जिंकला होता. तर नवीन षटकाला सुरुवात, षटकामधला पहिला चेंडू डावखुरा मारा, डावखुरे फलंदाज आणि या वेळेस लेग स्टिकवर थोडासा पडण्याचा प्रयत्न आणि पंच मात्र वाईडचा इशारा तिकडनं करतायत. मुकेश सुरेले पंच हा मात्र नो बॉलचा इशारा येतोय, कारण त्यांनी फिल्डिंग पाहिली असावी कदाचित आणि त्यामुळे हा नो बॉल घोषित करतायत. बघा पंचांचं केवढं लक्ष आहे. तर खूप मोठा अनुभव आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे हे मान्यताप्राप्त पंच आहेत आणि त्यांचं पूर्ण लक्ष आहे की खेळाडू कुठे कुठे उभे राहिले गेलेत आणि ही जो मिस्टेक झाली म्हणावी लागेल आणि त्यामुळे नो बॉल घोषित होतोय. कारण नो बॉलचा आता फ्रीडचा फायदा मिळू शकेल. तत्पूर्वीच एक धाव वाढते संघाच्या धावसंख्येमध्ये भर करताना जाऊन पोहोचलेली 24 वर 24. तर 5 बाद 24 धावा. बघा एक छोटी छोटी चुकी आपल्या संघासाठी किती मारक ठरू शकते, कारण फ्री हिट लागू होते. या दरम्यान आपण पाहतोय की गेले 2 वर्षापूर्वी हा जो आंतरराष्ट्रीय नियम अंमलात आणला, नवीन नियम केला गेला की कुठल्याही नो बॉलवर आता फ्री हिट लागू झालेली आणि आपण पाहिलं असेल कालच IPL मध्ये अशा प्रकारच्या फ्री हिटचा सुद्धा फायदा घेतला गेला होता. तर कधी कधी या फ्री हिटचा फायदा गोलंदाज सुद्धा मिळत असतो चांगल्यापैकी गोलंदाजी केली तर. मात्र सध्या निखिल सारखा फलंदाज याचा नक्कीच फायदा उचलू शकेल. तो फ्री हिटचा धनंजयचा पुढचा चेंडू या षटकामधून पुन्हा एकदा पहिला चेंडू फ्री हिट चेंडू आणि बघा आखू डबे चेंडू मिळाला आणि फुल केल्यानंतर मात्र चांगला झेल घेतला, परंतु फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज त्यावर बाद होणार नाही. परंतु एक धाव जोडली गेली संघासाठी आणि महत्वपूर्ण 1 धावे बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती येता 25 वर 25, म्हणजे पाव शतक फलकावं लागलं गेलं आहे. ते संघाचं 4.1 षटकामध्ये, कारण हे 5वं षटक जे सुरुवात झाली ती मार्गस्थ होत होते सध्या प्रगतीपर झालेला. धनंजय जे टाकतायत कॉमेंट्रीकडून आणि आता पुढच्या चेंडूला सामना जातील ते प्रियेश. तर अतिशय बॅटिंग लाईन चांगली तगडी पडते प्रत्यक्ष कागदावर, परंतु आज मैदानामध्ये थोडीशी ढेपाळली गेली म्हणायला गेल आणि याचं कारण म्हणजे आपण पाहतोय देवा प्रतिष्ठान अगदी डिसिप्लिन गोलंदाजी करतोय, चांगलं शिस्तबद्ध मारा आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॉटम मिलच्या खालच्या टप्प्याला लागतोय आणि हसमुख पाटील मात्र थोडंसं खराब फिल्डिंग म्हणायला गेलं, थोडंसं लक्ष नव्हतं त्याचं आणि त्याचा फायदा घेताना चेंडू थोडासा पुढे गेला आणि त्याचा फायदा मात्र 2 धावा उचलला आहे फलंदाजाने. तो प्रियेश यांनी आपल्या खात्यामध्ये संघासाठी धावसंख्या 2 वाढवल्या गेल्यात आणि त्याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 27 वर 27. 5 बाद 27 धावा. संघ अडचणीत असताना मात्र धावा जमा केल्या पाहिजेत हा विचार मनात पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजे, कारण सकारात्मक सोच ही खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. तुम्ही जर निगेटिव्ह विचार केला तर तुम्ही काहीच काम करू शकणार नाही आणि क्रिकेटला हे नेहमीच म्हटलं तर पॉझिटिव्ह विचार ठेवला पाहिजे. आपल्याला ही गोष्ट करायची म्हणजे करायचीच हे दृष्टी जगून ठेवलं आपण तर जिद्दीने आपण काही करू शकता. षटकामधून पुढचा चेंडू
यावेळी आखून डबे चेंडू आणि मात्र याचा हिट केला जातोय. निश्चित चेंडू मात्र यावेळी विवो षटकार पाहायला मिळणार नाही आणि सुरेख षटकार ठोकला गेला आहे. या सामन्यामधला आजच्या दिवसातला एक स्मरणीय असा फटका मला होता चेंडू तो ऑन साईडला आणि सर्व षटकार ठोकला बरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 33 वर 33. तर 5 बाद 33 धावा. प्रियश सारखा फलंदाज मी मगाशीच म्हटलं की एका तालुक्यामधला ऑलराऊंडर खेळाडू म्हटला तो बिलोशी गावचा आणि संघाला मात्र आज गरज आहे अशा प्रकारच्या खेळाची. आणि नुकताच षटकार संघात आपले मनसुबे वाढवले त्यांच्या खेळाडूंचे थोडीशी बॉडी लँग्वेज त्यांनी दाखवलेली की आपण पॉझिटिव्ह विचार करतोय. षटकामधून धनंजय तपूरचा चेंडू यावेळी चांगला सन्मान दिला. चांगल्या चेंडूचा सन्मान केला गेला त्याने आणि पुश करताना मात्र एक धाव पळून काढतायत आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे. कारण आपला जर दबाव कमी करायचा असेल तर आपण स्ट्राईकवर एक धाव घ्यायची आणि समोरच्या खेळाडूला स्ट्राईकवर आणायचं असं गावस्कर नेहमी म्हणत असतात. आपल्याकडे जर धावा होत नसतील किंवा आपल्याला एखादी धाव करून नॉन स्ट्रायकरला गेलं तर आपण दुसरा विचार करू शकतो, पॉझिटिव्ह विचार करू शकतो. हेच तंत्र अंमलात आणल्याचं इथे नुकतेच प्रेक्षणे आणि तसं करायला साथ देत आहेत किंवा निखिलांना स्ट्राईक बनले जात आहे ज्याने मग अशी षटकार ठोकला होता. आणि आता बघूया त्याचा परिणाम काय होतोय. षटकामधून धावसंख्या मग जाऊन पोहोचले 34 वर. तर एक डावकुरा फलंदाज एक उजवा फलंदाज यामुळे नक्कीच थोडीशी परेशानी करावी लागते ती क्षेत्ररक्षकांना. तर मुकाबला करावा लागेल. या परेशानीच्या या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी थोड्याशा मागे सरकावे लागतील, ठेवावे लागतील आणि आपल्या संघासाठी जितकं सर्वस्वपणाने लावावं लागेल तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक खेळाडूने. कारण स्पॉन्सरने आपल्याला जे निवडलंय खूप पैशाची बोली लावून तर आपल्या स्पॉन्सरचं हे कार्य चांगल्यापैकी करण्यात यावं. आणि पुढच्या चेंडूवर मात्र थोडंसं याकडे चेंडू पुन्हा एकदा फाईनच्या बाजूने ग्लान्स केला गेलाय आणि त्यावर फलंदाज 2 धावा सर्व तरी चांगल्यापैकी घेता येतं आणि त्यामुळे 2 धावांनीच धावसंख्या पुढे सरकलेली ती फलकावर जाऊन पोहोचते ती 36 वर. हळूहळू का होईना परंतु धावसंख्या पुढे जाते. काल आपण पाहिलं असेल एका संघाने चांगल्या धावा केल्या त्या 87 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं ते कालचं सर्वाधिक धावसंख्या म्हणावी लागेल. तर सुरुवात जेव्हा झाली ती प्रीमियर लीगला पहिल्या वर्षात आपण पाहिलं असेल तर 142 धावा ठेवल्या त्या 8 षटकांमध्ये. हा विक्रम होता आणि मात्र हा विक्रम बघू यंदाच्या स्पर्धेमध्ये होतो का, पुढे जातोय का की रोखला जातोय. परंतु सध्या मात्र एक धाव आणखी जोडली गेली संघासाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचले. षटक देखील संपलेला म्हणजे एकंदरीत 5 षटकाचा हा खेळ संपला गेलाय. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर श्री बालाजी रॉयल संघाने मजल मारली ती 5 गडी बाद 37 धावांवर 37. तर हा मी रेकॉर्ड जे म्हणतो गेल्या वर्षी आपण पाहिलं असेल एकंदरीत 10 अर्धशतकं ठेवलेली गेली होती प्रत्येक चांगल्यापैकी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी आणि सर्वाधिक धावा सुद्धा केल्या होत्या 100 गेल्या वर्षी लगेचच पार व्हायचे. परंतु यंदा मात्र हे लक्ष वेगळं आहे. तर इथल्या हायटेकच्या मैदानामध्ये DJ मास्टर सुद्धा कार्यक्रम त्यांना सुद्धा आम्ही संगीत मधुर संगीत ऐकण्याची. चला मीटिंग जास्त नको, लगेचच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कारण 35 मिनिटांमध्ये म्हटलं होतं 8 षटकं पूर्ण करायचे आहेत प्रत्येक संघाला. अन्यथा आज पेनल्टी सामोरं जावं लागेल कारण आज आपल्या इथल्या आयोजकांनी पेनल्टी लावली जाते की कुठल्या प्रकारचा वेळेचा अपव्यय होऊ नये या दृष्टीने जी थोडीशी आपली मीटिंग अशी छोटीशी ती लगेच कॅप्टनने पूर्ण करून पुढच्या षटकाला सुरुवात करायची आहे. कारण आज आपल्याला 6 सामने इथे खेळायचे आहेत. काल 5 सामन्यांचा खेळ होता. पहिला संध्याकाळी खूप उशीर झाला आणि आज असं काही होऊ नये या दृष्टीने हा विचार होतोय. तर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं सर्व आलेले मान्यवर आले सर्व खेळाडू आणि पंचक्रोशी मधले सर्व क्रीडा रसिक यांचं मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. वाडा क्रिकेट असोसिएशन आपलं हार्दिक स्वागत करत आहे. तर नवीन षटकाला तर सुरुवात होते आणि रोशन यांचा हा पुन्हा एकदा सामन्याला षटकाला सुरुवात म्हणायला लागेल. ज्यांचं वैयक्तिक हे दुसरं षटक आहे. प्रत्येक गोलंदाजाला 2 षटकाचा हा कोटा आहे तो पूर्ण करावा लागतोय. तर अशा प्रकारे आता संघासाठी 6व्या षटकाला सुरुवात होते. कादेवले एडकडून मार करण्यासाठी सज्ज होत आहेत. परंतु तोपर्यंत फिल्डिंगची ती व्यवस्था करू पाहतात की आपल्या या गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे आपल्या गोलंदाजी करायच्या दृष्टीने विचार होतो करताना ते मात्र क्षेत्ररक्षण लावल्यानंतर सुरुवात डावखुऱ्या फलंदाजीसाठी हे ट्रॅप लावण्याचा प्रयत्न होतोय आणि या षटकामधून सुरुवात मात्र करतील ते रोशन ज्यांनी मगाच्या षटकात 2 सफलता मिळवली होती चांगली गोलंदाजी करताना. हॅलो लेफ्ट हँड मारा आणि पहिला चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न आणि निखिल सारखं चाणक्य फलंदाजाने मात्र हिंदी संधी साधली आणि चेंडू फटकावला. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करत आहेत तोपर्यंत एक धाव घेतली गेली आणि दुसरी धाव देखील पळून काढली गेली लगेचच. तर तिकडे चांगला क्षेत्ररक्षण मयूर यांचा आपण पाहतोय. जयेश पाटील बॅकअप करतोय पाठीमागून परंतु तोपर्यंत अगोदर चेंडू अडवला गेला आता आणि धावसंख्या 2 जाऊन पोहोचली ती फलकावर ती 39 वर 39. तर 5 बाद 39 पाहता पाहता मग नक्कीच ही चांगली जोडगोळी जमलेली संघासाठी चांगला धावा करते आणि पाठीशी एक चांगली सजग त्यांना पुढच्या चेंडूवर मात्र जोरदार चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. थोडंसं पॅडवर आपडलं असं पण हलकीशी दात मागत होते परंतु कुठल्याही प्रकारचा चेंडू इष्टीमध्ये टाकला होता गेला होता त्यामुळे हा बाहेर पडणारा चेंडू म्हणता येईल. एक डॉट चेंडू निघतोय आणि निखिल सारखा फलंदाज एका मोठा फटकावण्याच्या तयारीत होता मात्र पट्ट्यामधून निसटला आणि त्याचा बाकीचं काम पूर्ण करता इष्टी पाणी मागून
तर धावसंख्या रोखली गेली या चेंडूवर. स्थिरावलेल्या फलकावर आपण पाहतो ते 39 धावा 5 गडी बाद. श्री बालाजीच्या रॉयल वर्सेस आपण जो पहिला सामना पाहतोय तो देवा प्रतिष्ठान या दोन संघांमधला. आणि हा पुढचा चेंडू बॅकफोर्डवर जाऊन गेलेला चेंडू पुन्हा एकदा पूल केला यॉर्कर लीगचा चेंडू आणि कव्हर ड्राईव्ह चांगल्यापैकी म्हणायला लागेल. डीपला शतक चेंडू तैनात केले, फील्ड खेळत आहेत आणि तोपर्यंत एक धाव. तर चांगलं फिल्डिंग म्हणायला गेलं ते ललित राऊत यांची जे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतायत आणि त्यामुळे एक धावर समाधान व्यक्त करत होते. धावसंख्या संपवली 40 वर 40 प्लस ऑफ 5 विकेट 5 गडी बाद 40 धावा. तर हा सध्या प्रगतीपथावर चाललेलं हे 6वं षटक आहे. ते रोशन यांचं आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत ते या षटकामधून. आणि षटकामधला आता 4था चेंडू सामोरं असतील ते प्रिय सारखा उजव्या हाताने खेळला करणारा फलंदाज. कॉम्बिनेशन आपण चांगल्यापैकी पाहतोय. एक डावखुरा फलंदाज एक उजवा फलंदाज आणि सतावताय सध्या फिल्डिंगला. षटकामधून 4था चेंडूला सामोरे असताना पुन्हा एकदा यॉर्कर लीगचा चेंडू फुल टॉस घेतला गेला, फटकावला तर पुन्हा एकदा ललित सारखा क्षेत्ररक्षक फील्ड चांगल्यापैकी करतायत आणि त्यांनी चेंडू फेक केल्यानंतर एक धाव. अशा प्रकारे एक धाव जोडली गेली संघासाठी. आता मोठे फटके सुद्धा मारले पाहिजेत कारण सध्या आपण वेळ पाहतोय ही एक धावा करण्याची वेळ निघून गेलेली. आता जर धावा मोठ्या स्कोरवर ठेवायच्या असतील तर मोठे फटके सुद्धा मारावे लागतील आणि थांबून जाणार थोडासा गिअर चेंज करावा लागेल, अटॅक करावा लागेल. मात्र अशा 20 रोशन षटकामधून 5वा चेंडू आणि अख्खोट टप्प्याच्या चेंडूला लाल दाखवलं होतं. गाजर होण्याचा प्रयत्न होता की तुम्ही फटका लिप करा, मात्र चेंडू मिस केलाय पुन्हा एकदा. आणि सुरेख गोलंदाजी थोडीशी विविधता आणतायत चेंडूमध्ये, व्हरायटी आणतायत, क्वालिटी गोलंदाजी करताना आपण पाहतोय ती रोशन या षटकात कुठल्या प्रकारची मिस्टेक केली, कुठल्या प्रकारची चुकी केली नाही. आतापर्यंत चांगले 5 चेंडू हाताळले आहेत आणि केवळ 4च धावा दिल्यात आतापर्यंत या खेळामधून. म्हणजे नक्कीच या दोन्ही फलंदाजांनी रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय, ब्रेक लावले गेलेत फलंदाजीला. तर 5 गडी बाद 41 धावसंख्या स्थिरावलेली फलकावर शेवटचा चेंडू या षटकामधला आणि पाय टाकले चेंडू यावेळेस मात्र 2 षटक मधून आणण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार केला गेलाय, धाडला गेलाय सरळ चौकार, विवोशा चौकार मारला गेलाय आणि षटक खेळ संपलेला. म्हणजे 6 षटकाचा इथे खेळ संपला गेला होता. तर 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागलेली ती 5 गडी बाद 45 लॉस ऑफ 5 विकेट. म्हणजे 6 षटक संपलेत, अजूनही 2 षटकाचा उर्वरित खेळ बाकी राहतोय. अशा वेळेस नक्कीच विचार आता वेगळा पॉझिटिव्ह विचार करतात, थोडासा सकारात्मक विचार म्हणायला लागेल दोन फलंदाजांचा की आतापर्यंत आपण नांगर ठेवून सर टीम मीटिंग अजिबात करू नका आणि लगेचच विना विलंब आपण सुरुवात करायची. मी पंचांना नम्र विनंती करतोय की खेळाडूंना टीम मीटिंग करून देऊ नका. कर्णधार देवा प्रतिष्ठान संघाचे मी नम्र विनंती करेन तुम्हाला सुद्धा की प्लीज कोऑर्डिनेट करा. आणि लकी ड्रॉची जे तिकीट्स आहेत, कारण बाईक आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून देणार आहोत, तर 500 रुपयाचं कुपन्स आपण खरेदी करायचं आहे. आणि 23 तारखेला ही बाईक नशिबाच्या कौलावर कोणातरी एका कुपनला 1,20,000 रुपयाची गाडी आहे आणि ती 500 रुपयाच्या कुपनने तुम्हाला नशिबाच्या जोरावर मिळू शकते. तर सगळ्यांना संधी आहे, सगळ्यांनी हे कुपन खरेदी करायचं आहे. आपल्या क्रीडा मंचावर येऊन हे कुपन आपण खरेदी करू शकता. आणि त्यानंतर आपण पाहतायत की दुसरा सामना समोर येतोय. अभिनव पॅन्थर्स संघ 2 हात करेल तो निश्चित रूपानं श्री गणेशजी 11 संघ. या दोन्ही संघांच्या संघनायकांना मी टॉस बॉक्स मध्ये नम्र विनंती करतोय आपण यायचं आहे. तर तत्पूर्वी नवीन षटकात सुरुवात 7व्या षटकात सुरुवात जयेश पाटील यांच्या षटकामधला कॉमेंटेटर मारा पहिला चेंडू आणि थोडंसं हवेमध्ये मारण्याचा प्रयत्न प्रियेश मला वाटतं बघायचं आणि हा जबरदस्त जजमेंट झेल म्हणायला लागेल. थोडासा हातातून चेंडू सुटला तर परंतु लगेच बिळीचा आवरला गेलाय आणि प्रियेश सारखा फलंदाज मात्र आता माघारी धाडला जातोय तो तंबूमध्ये. म्हणजे पाहतलं तर 6वा गडी बाद झालेला जयेश पाटील यांना मात्र या सामन्यामधून 3री सफलता मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 सफलता मिळाल्या होत्या. आता मात्र संघाची जबाबदारी ओळखून त्यांनी गोलंदाजी सुरुवात केली होती आणि पहिल्या चेंडूवर एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली होती संघाचा हा 6वा गडी बाद करताना. तर सर अजून एक दिग्गज मान्यवरांचं इथं आगमन होतं. सन्माननीय अमोलजी पाटील आणि संदीपजी सोनावणे यांना मी नम्र विनंती करतोय, जे संघ मालक आहेत अभिनव पॅन्थर्स या संघाचे. मी त्यांना नम्र विनंती करतोय आपण या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय अमोलजी पाटील आणि संदीपजी सोनावणे सर. तर अनेक दिग्गजांनी आपल्याला इथे भेटी लावल्या, अनेक सेलिब्रिटी इथे येत आहेत. कालपासूनच आपण पाहतोय विविध क्षेत्रामधले आणि या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत असेल वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या प्रीमियर लीग मध्ये. तर आपण पाहतोय जयेश पाटील सुरुवात चांगल्यापैकी आहे. खरोखरच एक आपली जबाबदारी ओळखतायत. संघ नायकांची जबाबदारी खूप मोठी असते कारण संघाला त्यांना सावरायचं असतं, प्रत्येक खेळाडूला साथ द्यायची असते आणि शेवटी हा नेता खूप महत्त्वाचा असतो, स्वतः कॅप्टन. तर ही चांगली भूमिका अदा करतायत सामन्यामधून आणि या षटकांमधून आपल्या देवा प्रतिष्ठान संघासाठी नक्कीच प्रतिष्ठा राखली जाते चांगल्यापैकी कामगिरी करताना. तर षटकामधला पुढचा चेंडू
आणता आलेले मला वाटतं रुपेश सारखा फलंदाज, रुपेश लोखंडे तालुक्यामधला एक अतिशय दिग्गज खेळाडू म्हटलं जातं. ते यांना विशेषतः जे क्वालिटी फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे, परंतु त्यांची महारत आज त्यांना दाखवावी लागेल सामन्यामधून. जे काही चेंडू आता शिल्लक राहिले तर अजूनही 10 चेंडूचा खेळ जो बाकी राहतोय त्या 10 चेंडूत आपली प्रतिभा दाखवावी लागेल निखिलच्या समवेत. मात्र सध्या धावसंख्या जोडली गेली, फलकावर धावसंख्या लागते 1 ने वाढताना ती 46-46 आणि 6 गडी बाद 46 आपण सध्या स्थिरावलेले फलकावर. तर जयेश पाटील षटकामधून दुसऱ्या चेंडूला सामोरे असताना निखिल यांच्यासाठी फिल्डिंग थोडीशी बदलाव पाहत आहेत. तर ज्या पद्धतीने गोलंदाजी करायची त्याप्रमाणे मारा करण्यासाठी मात्र किंवा क्षेत्ररक्षण त्याप्रमाणे तैनात केले पाहिजेत, हा दृष्टिकोन ठेवून आता षटकामधून सुरुवात करतात या पुढच्या चेंडूला. कॉमेंट्रीकडून षटकामधून या 6व्या षटकातला तिसरा चेंडू आणि पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पुन्हा एकदा पट्ट्यामधून निसटतोय. थोडासा चेंडूचा अंदाज घेता आला होता आणि निखिल मात्र थोडेसे मिस करून गेले चेंडूला. तर लालच दाखवण्याचा प्रयत्न फक्त तुम्ही आम्ही आखूड डबे चेंडू टाकतोय, तुम्ही फटकवून पहा. मात्र यात त्यांना यश आलं नाही. निखिल सारखा धुरंधर फलंदाज की ज्याच्याकडे देखील अनेक रेकॉर्ड आपण पाहतो क्रिकेटचे लावले गेले त्यांच्या नावावर, मात्र आज त्यांना अजून सूर सापडला तितकासा प्रभावशाली फलंदाजी आपण पाहिली त्याची. तर ही वेळ खरं तर योग्यच वेळ आहे की चांगल्यापैकी धावा केल्या पाहिजे संघासाठी. षटकामधून पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा लय मात्र सापडले जयेश पाटील यांना. लगातार सुरेख गोलंदाजी करतायत, अचूक टप्पा ठेवतायत, नियंत्रण देत आहेत गोलंदाजीमध्ये आणि विविधता पाहतो आपण त्याची या षटकामध्ये. चांगल्यापैकी चेंडू उसळी घेत आहेत, काही चेंडू खाली राहत आहेत आणि खेळपट्टी देखील चांगल्यापैकी गोलंदाजी साथ करते. विशेषतः क्रिकेट अशा मध्ये म्हटलं तर विशेषतः जे मर्यादित षटकांचे सामने असतात त्यात एक स्लोगन मला आठवतं की फलंदाजांसाठी मात्र मिठाई असते परंतु गोलंदाजांसाठी पिटाई असते, असं क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो. तर आज मात्र अशा प्रकारची पिटाई काय झालेल्या गोलंदाजांची चांगल्यापैकी मारा करतात गोलंदाज. आणि पुढचा चेंडू पायात पडले, चेंडू मात्र फुल करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली थोडंसं येत होते बघत केले गेले. प्रॅक्टिसचा फायदा आज त्यांना नक्कीच मिळतोय चांगला मारा करताना. एरवी तर आपण पाहतो सर्व संघासाठी खूपच चांगलं प्रदर्शन करत असतात. आज आपल्या या संघासाठी चांगला कामगिरी करतायत ते देवा प्रतिष्ठान संघासाठी. षटकामधून अंतिम चेंडू या 7व्या षटकामधला आणि पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. चेंडूचा वेग पकडला आणि मात्र चेंडू फाईनच्या बाजूने ग्लान्स म्हणावं लागेल केला गेला. तिकडे चेंडू फिल्डिंग होतोय रोशन यांच्याकडून. तोपर्यंत 1 धाव षटक संपलेला आणि 7 षटकांचा हा जो खेळ संपला गेलाय फलकावर आपण पाहतोय. आम्हाला चांगल्यापैकी इथे लेखणी करतायत, चांगल्यापैकी स्कोर रायटिंग करतायत ते अमोल तिवारी यांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करू इच्छितो की त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाते. आतापर्यंत 7 षटकं संपली गेली. या 7 षटकामध्ये 6 गडी बाद 49 अशी धावा फलकावर लागले. त्या धावा श्री बालाजी रॉयल संघाच्या. अजून 1 षटकाचा खेळ बाकी आहे बॅटिंग करण्यासाठी. स्लॉगरला सुरुवात होती म्हणावं लागेल. अंतिम षटकासाठी बघूया आता कुठला गोलंदाज वापरला जातोय. कारण आता आपण जर आपण पाहिलं जयेश यांनी आपली 2 षटकं पूर्ण केलेत, त्यासोबत रोशन यांनी 2 षटकं पूर्ण केलेत, धनंजय यांनी 2 षटकं पूर्ण केलेत, 1 षटक अमित यांनी पूर्ण केलं होतं. तर बघूया अंतिम षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जातो. म्हणजे आतापर्यंत या खेळामध्ये जर पाहिलं तर त्यांनी 4 गोलंदाजांचा उपयोग केला गेला आहे किंवा वापरले गेले आहेत. अशा वेळेस अंतिम षटकासाठी ते सुनील थळकर जे तिसरा संघाचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत, पोलीस दलामध्ये असलेले हे खेळाडू आहेत. अनेक वेळा आपल्या पोलीस दलासाठी देखील भरीव कामगिरी केलेली आहे. परंतु आज या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय की आपल्या या देवा प्रतिष्ठान संघासाठी अंतिम षटकाला सुरुवात करतील जो कादेलींकडून मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर यानंतर आपण पाहतोय अभिनव पॅन्थर या संघाचा मुकाबला असणार आहे. त्यांची प्लेइंग लिस्ट आलेली आणि प्रतिस्पर्धी संघाची प्लेइंग लिस्ट आली म्हणजे लवकरात लवकर. तर अंतिम षटकाचा हा खेळ शिल्लक राहतोय किंवा स्लॉगरला सुरुवात होते आणि बघूया निखिल बागुल किंवा इकडे दुसऱ्या बाजूला रुपेश लोखंडे हे 2 तडफदार फलंदाज कशा प्रकारे पवित्र घेतात त्या षटकामध्ये अंतिम षटकामधून. तर संघ नायकाने फिल्डिंग पुन्हा एकदा चांगल्यापैकी पण पाहतोय चांगल्यापैकी फील्ड सजवलं गेलंय ती अंतिम षटकासाठी. आणि सुनीलचा मारा होतोय षटकातला राईट आर्म मारा. पहिला चेंडू आखूड डब्याचा आणि बॅकवर्ड गेला चेंडू मात्र पूल केला गेलाय आणि क्षेत्र डोक्यावरून चेंडू फटकावला गेलाय. तिकडे बघायचा चेंडू सीमा पार होतो का, परंतु नक्कीच चांगल्यापैकी चेंडू फटकावला गेला होता. तो ड्राईव्ह करताना पॉइंट कव्हर वरून चेंडू सीमा पार केला गेलाय आणि चौकार ठोकताना इरादे स्पष्ट केले. या षटकामध्ये चांगल्यापैकी सुरुवात निखिल यांनी केली आहे. चौकाराने अर्धशतक देखील फलकावर लावून गेलेलं आहे. फलकावर धावसंख्या लागलेली 53 धावा 53 पण लॉस ऑफ 6 विकेट 6 बाद 53 धावा. तर या षटकातून सुनील दुसरा चेंडू आमचे नक्की डीजे मास्टर सुद्धा तयार झाले. त्यांना आम्ही थोडीशी संधी देऊ थोड्या वेळाने डीजे वाजवण्याची चांगल्यापैकी सुमधुर संगीत ऐकवण्याची प्रेक्षकांसाठी. आणि मात्र पुढचा चेंडू यावेळेस फाईनच्या वाजवणे पटकवल्यानंतर 1 धाव घेतली. चेंडू फील्ड केला तो 30 या सर्कलमध्ये. तोपर्यंत 1 धाव जमा केली संघासाठी. धावसंख्या जो धावून पोहोचते 54 54. 2 चेंडू मार्ग चालत षटकामध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी होतोय. रुपेश लोखंडे बघूया आता मैदानात स्ट्राईकवर येत आहेत आणि देखील त्यांना नक्कीच काहीतरी कानमंत्र देऊ पाहतील की या खेळाडूने आपल्या संघासाठी चांगली खेळी केली पाहिजे. परंतु सुनील ताळेकर जे प्रत्येक गोलंदाजाने जी कामगिरी केलेली आहे
त्याच्यावर अजिबात पाणी फिरू द्यायचं नाही असा प्रयत्न त्यांचा सुद्धा असेल की तसंच आपण गोलंदाजी केली पाहिजे आपल्या संघासाठी तिथे देवा प्रतिष्ठान संघासाठी आणि तीच भूमिका ते पार करतात. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये केवळ 5 धावा दिल्यात खर्च केल्यात. तर षटकामधला सुनील साळेकर यांचा तिसरा चेंडू अंतिम षटकामधून आणि मात्र चेंडूचा अंदाज पुन्हा एकदा घेत आला होता फलंदाजांना हवा पण चेंडू टाकला गेला होता आणि खडे खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र लेग बाय रूपाने एकदा मिळते. पंच एक चांगल्यापैकी आम्हाला इशारा देत आहेत की कशा प्रकारे धावा जोडल्या गेल्या त्या धावसंख्येमध्ये भर करताना आणि या लेग बाईचा आधार घेताना मात्र फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 54 6 बाद 54 धावा. श्री बालाजी रॉयल संघाने नाणेफेक जिंकली. लगेच डिसिजन बॅटिंग करण्याचा घेतला. सकाळचं सत्र होतं आणि सकाळचं सत्र सुरुवातीलाच विकेट गेल्या कारणाने थोडीशी गडबड झाली आणि धावसंख्या आपण जे पाहतो त्यांचे संघनायक सांगत होते की 70-80 धावा आम्ही करू या सामन्यामधून ते त्यांचे मनसुबे थोडेसे का होईना मागे पडलेत कारण अंतिम षटकामध्ये अजूनही 3 चेंडू दाखल बाकी राहतोय. फलकावर धावसंख्या केवळ लागले 54 धावा आणि 6 गडी बाद अशी कामगिरी त्यांच्या संघाने केली आतापर्यंत. तर पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा पॉली चेंडू आणि पूल केला आणि क्षेत्ररक्षका अगदी सुरेखरित्या ट्रॅप मध्ये अडकल्यानंतर सुरेखरित्या झेल घेतला गेला आणि आणखी एक गडीचा रस्तूचा निखिल बागोल बाद होत आहेत. 7वा गडी संघाचा बाजू आहे. स्वतः संघनायक बाद झाले आहेत आणि क्रिकेटमध्ये आणखी एक स्लोगन मला आठवतं तर आपल्याला सामना जिंकायचा तर सेनापती की गिरराव सेना खुद गिर जाएगी असं म्हटलं जातं आणि खरोखरच इथे सेनापतीला तंबूमध्ये धाडला गेला आहे. तर हा 7वा गडी बाद होत आहे आणि डीजे मास्टर आपलं सुमधुर संगीत ऐकावा. DJ Soro. फलंदाज हरेश दळवी यांचे बंधू पण बघतोय विश्वनाथ दळवी जे आता रुपेश लोखंडेनं 7 करते षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. मात्र 7 गडी बाद 54 धावा फलकावा लागल्यात. तर यानंतरचा खूप मोठा सामना समोर येतोय. श्री बालाजी चॅम्पियन संघ 2 हात करेल ते अभिनव पैंथर्स. तो मेरी दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है कि आप जल्द से जल्द टॉस बॉक्स में आ जाइए. प्लेलिस्ट घेऊन यायची आहे. प्लेइंग 11 प्लेलिस्ट आपण घेऊन यायची आहे. मात्र 2 खेळाडू असताना झेल होऊ शकला असता परंतु दोन्ही पाहत राहिले. हा घेतो तो घेतोय आणि या प्रयत्नात धनंजय आणि ललित मात्र केवळ 5 चेंडूकडे चेंडू खाली पडला आणि त्याचा फायदा घेताना मात्र लगेचच धावा घेतल्या गेल्या. चेंडू हवेमधून थोडी देखील आतमध्ये राहिला असं म्हणता येईल कारण हवा थोडीशी जर पाहतोय आपण ती थोडीशी वाहती विरुद्ध दिशेने आणि याचा फटका बसतो तो फलंदाजांना कारण जिथे चौकार निघत होता किंवा षटकार निघू शकला असता तिथे मात्र चेंडू आतमध्ये राहिला आणि त्यावर 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावर ती 56 धावा 56. या षटकामधला अंतिम चेंडू खेळण्यासाठी बॅटिंग करण्यासाठीचा लास्ट टू गो 8 षटकाचा इथे खेळ आता पूर्ण होईल त्यासाठी अंतिम चेंडू असेल बाकी बॅटिंग करण्यासाठी. रुपेश लोखंडे बघूया काय करामत करतायत आणि मात्र हवा पुन्हा एकदा सुरेख चेंडू टाकला गेला सोडला गेला हवापणे आणि षटक इथे संपलेला म्हणजे 8 षटकाचा खेळ संपला गेला. बॅटिंग संपली म्हणायला लागेल जी नाणेफेक जिंकली होती रॉयल बालाजी संघाने आणि त्यांनी मात्र इथे 8 षटकाचा फायदा घेताना एकत्रित 7 गडी गमावले आणि 7 गड्याच्या गमवत विकेटवर धावा केल्या गेल्या त्या 56 धावा आणि 57 धावांचं हे टार्गेट दिलं होतं सामना जिंकण्यासाठी. तो समोरच्या देवा प्रतिष्ठान संघाला त्यांना करायचे 48 चेंडूमध्ये करायचे ते 57 धावा 57 टू विन दिस मॅच. तर इथे आपण पाहतोय आमचे 2 स्कोरर ज्यांना मी एक चांगली साथ इथे देतोय अमोल तिवारी आणि आता आम्हाला जोडले जात आहेत ते सूरज पाटील. त्याचबरोबर पाहतो पण गेले कालपासून आपल्याला इथे चांगली कॉमेंट्री देत आहेत ते निखिल वाघे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक इथे स्वागत असेल. तत्पूर्वीपणे पुढच्या सामन्याची टॉस सुद्धा होती या काळामध्ये टॉस करून घ्यायची कृपया. चला हा मधला जो वेळ आहे त्या वेळामध्ये आपण टॉस करून घ्यायची लगेच आपले काय असेल 57 धावा फलकाला लागले गेले. 58 धावांचे टार्गेट आमच्या स्कोरर म्हणतात की 58 धावा करावे लागतील कारण शेवटच्या चेंडूवर डॉट झाला परंतु त्यापूर्वी धावसंख्या जी फलकावर लागली होती 57 धावा 57 आणि 58 धावांचे लक्ष असेल ते 48 चेंडूमध्ये पार करण्यासाठी सामना जिंकण्याच्या दृष्टीने तो देवा प्रतिष्ठान संघाला तो देखील तिथे टॉस करून घ्या लगेच. तर निश्चित रूपाने खूप मोठा सामना यानंतर समोर येतोय कारण अभिनव पॅन्थर्स संघ सन्मान
खेळाडूंचं पाहुण्यांचं आणि जे आमचे प्रेक्षक मायबाप आहेत ते खऱ्या अर्थानं जी टुर्नामेंट फुलवली जाते ती या प्रेक्षकांमुळे आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचं या मायक्रोफोनवरून हार्दिक हार्दिक स्वागत. सो दोन्ही संघांचे संघनायक विना विलंब आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. तर अभिनव पॅन्थर्स संघाचे आशिष आणि माझ्या समवेत आहेत आणि पराग श्री बालाजी चॅम्पियन संघाचे संघनायक आहेत. एकंदरीत पहिल्यांदा आपण नाणेफेक करूयात. तर नाणेफेक करायची आहे. इट्स हेड इज अ कॉल अँड इट्स टेल टॉस वोन बाय आशिष. एकंदरीत काय स्वीकारशील प्रथमतः नाणेफेक जिंकलेस? मी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतोय. ॲक्च्युली आमची बॅटिंग लाईनअप तसंच बॉलिंग लाईनअप पण खूप बॅलन्स्ड आहे. बेसिक्सवरती लक्ष ठेवून जस्ट 100% देण्याचा प्रयत्न असेल आमचा सगळ्यांचाच आणि त्याच पद्धतीने आम्ही खेळणार आहोत आजची मॅच पण. कालची मॅच इव्हन ग्राउंड पण बघितलं होतं आपण नेहमीच. आणि फलंदाज काही करायची देवा प्रतिष्ठान बी फास्ट पण कालच्या फलंदाज दोन्ही मैदानामध्ये याचं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पॉवर प्ले षटक आहे 1 मिनिटाच्या आत फिल्डिंग इम्पॅक्ट देतं. सो त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल. बस एक हाय टोटल करून एक त्यांना लवकरात लवकर ऑल आउट करण्याचा आमचा 100% प्रयत्न असेल. आशिष, बऱ्याचदा मी तुला ग्रामीण भागात खेळताना पाहतोय, अगदी ओपनच्या साईड्स मधून पण तू बऱ्याचदा खेळ करतोय. वाडा टेनिस क्रिकेट बद्दल काय तू प्रतिक्रिया व्यक्त करशील? बघा, ही 2 वर्ष मागच्याच नुकत्याच ह्याच्यापासून चालू झालेला सीझन 3 आहे. मागच्या 2 वर्षामध्ये मी एकाच टीमकडून खेळतोय. ओके, बऱ्याचशा गोष्टी आपण बघतोय की क्रिकेट हे हळूहळू खूप जास्त वेगळ्या पद्धतीने वाढायला लागलं आपल्या तालुक्यामध्ये. आणि मी म्हणेल की मी त्याचा एक पार्ट असल्यामुळे मी एक स्वतःला प्राऊड फील करतोय की येस, मी वाडा क्रिकेट असोसिएशनचा एक पार्ट आहे आणि त्या टीममध्ये मी खेळतोय किंवा त्या लीग मॅचेस आम्हाला खेळण्याची संधी मिळते. तसेच याला ओळखलं जातं आहे आज बाहेर जाऊन. बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतोच आहे. आज आपण या tenniscricket.in वरती पण आपल्या या सगळ्या लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. तर मी तर म्हणेल की आपल्यासाठी किंवा आपल्या वाडा तालुक्यातल्या संपूर्ण खेळाडूंसाठी एक असणारी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि त्या अपॉर्च्युनिटीचा सगळ्याच जण फायदा घेत आहेत आणि मीही घेतोच आहे. तर धन्यवाद आशिष. माझ्या समवेत जोडला गेलाय पराग, द मॅन फ्रॉम खुपरी. एकंदरीत पराग, नाणेफेक तर हारलायस, प्रथम क्षेत्ररक्षण आलंय तुझ्या वाट्याला, पण नाणेफेक जिंकला असतास तर काय डिसिजन घेतला असतास? नाणेफेक जिंकली असती तरी क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. म्हणजे तुझ्या मनाजोगतं झालंय, मनाजोगतं घडलंय. एकंदरीत या आयोजनाबद्दल तुझी प्रतिक्रिया काय व्यक्त करशील? आयोजन तर एकदम खूप सुंदर आहे. कारण एवढं सुंदर ग्राउंड, त्यात आउटफील्ड एकदम चांगली, त्याच्यात हे खेळायला एकदम बरं वाटतं. म्हणजे हे मस्त वाटतं. तर निश्चित रूपानं दोन्ही संघ, माझ्या समवेत पराग, तुम्हाला सुद्धा सदिच्छा या सामन्यासाठी आणि आशिष तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम्स. थँक्यू. आपण जाणार आहोत पुन्हा एकदा ओव्हर टू ठाकरे सर. कंटिन्यू करणारा सामना देवा प्रतिष्ठान संघ 2 हात करतोय, तो निश्चित रूपानं निखिल बागुलचा हा संघ आहे. ओव्हर टू ठाकरे सर. भोग्या क्रिकेटचा मास संग्राम पाहताय तर वाडा प्रीमियर लीग 2017 आजचा दुसरा दिवस. नक्की झालेल्या सर्व तमाम प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व क्रिकेट शौकीनांचं मी कमेंटेटर सूरज पाडी हार्दिक स्वागत करतोय. आणि रफ अँड टफ मॅच आपण पहिला सामना पाहताय तर 58 धावांचं विजयाचं लक्ष देवा प्रतिष्ठानसमोर ठेवलेलं आहे. ते श्री बालाजी रॉयल या संघानं. बघूया स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कर बघायला मिळतात तर निखिल बागुल, एक वाडा तालुक्यातील क्वालिटी तुल्यबल गोलंदाज, भेदक मारा करण्यामध्ये मागच्या WPL लीग मध्ये जर पाहिलं, मागचा इतिहास जर आठवला तर फायनल मॅच मध्ये मिडन षटक हाताळलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र मिळाला होता निखिल बागुल यांना. यावेळेस मात्र काय करणार? 58 धावांचं लक्ष विजयाचं देवा प्रतिष्ठान. स्ट्रायकेटला यावेळेस मात्र आपण पाहता जयेश मात्र डिफेन्सिव्ह खेळी करतात. पहिल्या चेंडूवर मात्र सन्मान देतात आणि एक चेंडू मात्र डॉट निघतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू मात्र डॉट करतायत ते निखिल बागुल. धावा रोखणं गरजेचं असेल, खास करून म्हणजे श्री बालाजी रॉयल या संघाला. स्वतः कर्णधार मात्र धुरा सांभाळतात. षटकातील दुसरा चेंडू. यावेळेस मात्र अनिर्णित चेंडू मात्र घोषित करतात पंच. डेड बॉल. जयेश पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज स्वप्नील पाहतायत. पार्टनरशिप झाली तर 8 षटकांमध्ये पाठलाग करण्यामध्ये मात्र हेतू पुरस्कार जाऊ शकतात, परंतु विकेटचं पतन झालं तर मात्र दबाव ठेवू शकतात. यावेळेस मात्र बेस्ट टायमिंग होते. हवेमध्ये चेंडू सर्कलच्या आतमध्ये राहतोय आणि यावेळेस मात्र विकेटचं पतन
आणि मोठा हादरा बसतो यावेळी देवा प्रतिष्ठानला. स्वतः कर्णधार जयेश मात्र इथे बाद होत आहेत. निखिल बागुल याने चमत्कारिक मात्र गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडूवर 0 आउट केलं जात आहे. जयेश पाटील मात्र बाद होत आहेत. विकेट क्रमांक 1 देवा प्रतिष्ठान. धाव संख्या 0, विकेट 1. मधुरमय संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यात परतूया. लक्ष मात्र देवा प्रतिष्ठानसमोर. विकेट मात्र 0 धाव संख्या असताना मात्र निखिल बागुल मात्र जबाबदारी आणि कर्तव्य तत्परतेने मात्र दक्ष राहून एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. ते श्री बालाजी रॉयल या संघाकडनं. यावेळेस मात्र फुलटा चेंडू बॅटवर नक्कीच शॉट कव्हरला मात्र चेंडू फील्ड होतोय बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये. एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावफलक एका धावेने पुढे सरकतोय. खातं खोलतोय वैयक्तिक आपल्या संघाचं स्वप्नील आणि धाव संख्या जर पाहिली तर एका धावेवर 3 चेंडूचा खेळ होतोय. पॉवर प्ले षटक आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ होत असताना एक चांगल्या पद्धतीने भेदक मारा. पहिली विकेट मात्र यशस्वीरित्या घेतली जाते. त्यानंतर मात्र सावरतात का अमित या टीमला चांगली पार्टनरशिपची गरज मात्र जाणवते. निखिल यावेळेस चौथा चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू मात्र रोल होतोय. भेदक मारा मात्र नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. हाईट असल्या फलंदाज जेव्हा रोल चेंडू हातात जातोय त्यावेळेस मात्र खेळण्यासाठी अडथळा येत असतो. हे नितांत सिद्ध करतोय या चेंडूवर निखिल बागुल. 4 चेंडूचा बाता खेळ होतोय. एका धाब्यावर 1 विकेट घेताना पहिलं षटक मात्र नियंत्रण ठेवतोय. एक चांगल्या पद्धतीने कर्तव्य दक्ष गोलंदाजी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट निवासी मानापर्यंत चेंडू मात्र बॅटमध्ये येतो आणि यामध्ये एका हातामध्ये झेल घेतोय आणि विकेट क्रमांक 2चं पतन. देवा प्रतिष्ठान संकटामध्ये सापडतो. जेव्हा चांगलं असतं चांगली इमारत उभी राहते आणि जेव्हा नियोजन चांगलं असतं त्यावेळेस चांगली WPL महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीने नजरेमध्ये भरणारी स्पर्धा ही खासियत मानली जाते वाडा तालुक्याची आणि या वाडा प्रीमियर लीग 2017ची. दरम्यान फलंदाज नवीन येत आहेत. 2 विकेट मात्र निखिल घेतोय. षटकातील 5 चेंडू होत आहेत आणि फलंदाज विशाल यावेळेस स्ट्राईक एंडला. आणि या षटकाच्या अंतिम चेंडूवर मात्र कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. शॉट कव्हरला चेंडू फील्ड होतोय. षटक याचबरोबर समाप्त होतोय आणि 2 विकेट पहिल्या षटकामध्ये यशस्वीरित्या निखिल बागुल यांनी घेतलेले आहेत. पहिलं षटक जर समाप्त होतंय. धाव संख्या जर पाहिली आपण तर 2 धावांवर 2 विकेट गरिबी में आटा गिला. एक तर धावा कमी होत्या आणि विकेट सुद्धा पडले आहेत. काय घडेल या सामन्यात बघूया. एक धून ऐकूया आणि पुन्हा षटक दुसरं पॉवर प्ले मध्ये परतूया. लाईव्ह टेलिकास्ट संतोषजी नारेकर यांच्या मार्फत पाहायला मिळतंय. DJ भूपेश पाटील गांधरे यांचं मधुमेह संगीत आपण ऐकतात. स्कोरर अमोल तिवारी आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि या स्पर्धेला सलग 3रं वर्ष आणि मोलाचं सहकार्य दक्ष पंच विरल नायर सर, आशुतोष व्यवहारे सर आणि कृष्णा कोळी सर ही साथ देत आहेत. या WPL 2017ला सलग 3रं वर्ष आपण पाहतायत. अनुभवी दक्ष पंच
महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटमध्ये मुंबई परिसर टेनिस क्रिकेटमध्ये नावादिले पंच अनुभवी आणि दक्ष पंच मानले जात आहेत. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दुसरा षटक बॉलिंग मार्क गोलंदाज प्रियेश पाटील मॅन फ्रॉम बिलोशी. यावेळेस मात्र श्री बालाजी रॉयल संघाच्या प्रियेशनं पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. एक रफ अँड टफ क्रिकेट दाखवत आहेत. तोडीस तोड उत्तर देत आहेत. टीट फॉर टॅटची लढाई आणि विकेट क्रमांक 3. धावा 2, चेंडू होत आहेत 7. रफ अँड टफ मॅच. मधुरमय संगीत. वेदांत एंटरप्राइजेस सिरसळ यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी आणि त्याचबरोबर लगातार 6 षटकार एक रेकॉर्ड केलं तर मात्र 2100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक दिवशी फायनलच्या सामन्यापर्यंत वेदांत एंटरप्राइजेस कैलासजी तरे साहेब यांच्याकडनं पाहायला मिळेल. यावेळेस मात्र बाउन्सर करण्याचा प्रयत्न. एक सुरेखरित्या 2200 रुपयांनी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. पंचाकडनं इशारा येतोय 22चा. एक धाव मिळते. 1 बाउन्स कॉल मात्र नक्कीच करतायत. यावेळेस पाहता आपण षटकातील 2 चेंडूचा खेळ होतोय. एका धावेवर रोखतोय आणि 1 धाव खर्च करत असताना त्याचबरोबर 2 चेंडूमध्ये विकेट सुद्धा घेतोय प्रियेश पाटील. महत्वाची विकेट मात्र घेतलेली आणि आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतायत मुकेश पाटील. क्लास शॉट डिफेक्टचा कव्हर बन मात्र चेंडू लाभ केला होता. सीमेकडे आला होता. सीमा पार. व्हॉट अ शॉट यार. नाईस टेरिफिक क्रिकेट. मुकेश ऑन फायर. चौकाराची गरज आहे. सिंगल डबलची प्रॉपर क्रिकेटची गरज आहे. त्या दृष्टीने विकेटची गरज आहे. विकेटची गरज भागवली ती संघाला साथ दिली ती निखिल बागुलनं प्रियेश पाटीलनं. त्यानंतर मुकेश पाटील मात्र सुरुवात करतायत चौकारानं. जसं त्याचा एरो डिफेक्ट टाकला चौकार पाहायला मिळाला. षटकातील 4था चेंडू. 11 ओव्हर यावेळेस माझा प्रयत्न चांगला सफल झाले होते. चेंडू मात्र लाभ केला होता. चांगला षटक मिड विकेटला पाहायला मिळते. 1 धाव मिळते. तेवढीच मजबूत कडक फिल्डिंग मात्र पाहायला मिळते ती श्री बालाजी रॉयल संघाकडनं. आणि धाव फलक या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत 8 धावा. एक चांगल्या मध्ये संकटामध्ये संघ असताना 3 विकेट गेल्या असता दबाव न घेता मुकेश पाटील मात्र चौकार खेचून सिंगल डबलची भूमिका या सामन्यामध्ये सुरुवात करतात. स्वप्नील मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. प्रियेश पाटील विकेटच्या शोधात. यावेळेस मात्र बॅटची घेऊन स्क्वेअरकटचा सुरेख फटका. 1 धाव मिळते. एका धावेने मात्र चौकार केल्यानंतर प्रॉपर क्रिकेट मात्र प्रेक्षक वर्गासमोर दर्शवतोय तो देवा प्रतिष्ठानचा संघ मालक देवा प्रतिष्ठान निखिल पाटील सर आणि त्याचबरोबर श्री बालाजी रॉयल आपण पाहत आहेत किशोर वेखंडे सर टीम ओनर या WPL 2017 पाहायला मिळत आहेत. दरम्यान षटकातील 5 चेंडूचा खेळ. धावसंख्या 9 वर समाधानकारक वाटचालीमध्ये आपण पाहत आहेत. षटकातील अंतिम चेंडू प्रियेश टू मुकेश. नाइस बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाज. यावेळेस मात्र भेदक मारा. निढाव चेंडू हाताळतोय. 2 षटक समाप्त आणि 58 धावांचं लक्ष्य असताना 9 धावांवर 3 विकेट असताना खेळतोय या सामन्यामध्ये काय खेळ या श्री बालाजी रॉयल संघ. फाईट देणार का की देवा प्रतिष्ठान रोखणार. टीट फॉर टॅटची लढाई. संघर्ष मात्र कायम राहणार. मधुरमय संगीत ऐकूया आणि 3ऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूमध्ये परतूया. फाच वेळ घ्यायचा नाहीये. यावेळेस पाहता 3रा षटक बॉलिंग मार्कर गोलंदाज येतात श्री बालाजी रॉयल्स कडनं. गेम प्लॅनिंग निखिल बागुल करतायत. स्वतः कर्णधार निखिल बागुल. यावेळेस मात्र विकेटचा प्रयत्न. मात्र विकेट मिळाला तर दबाव ठेवू शकतायत श्री बालाजी रॉयल्स. नक्कीच निखिल बागुल यांचा हेतू असेल परंतु त्या दृष्टिकोनातून चांगली पार्टनरशिप करण्याचा निर्णय मात्र चौकार खेळला. सिंगल डबल मागच्या षटकामध्ये चांगल्या धावफलकाचा पाठलाग करताना करत असते. षटक मागणं पडलं. विकेट घेतलं 1-2 तर मात्र दबाव श्री बालाजी
घेतलेले आहेत आणि देवा प्रतिष्ठान दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला. मुकेशने मात्र चौकार ठोकून एक भूमिका स्पष्ट केली आहे धावा खेचण्याची. या भूमिकेला तोड देतोय का विलास? बॉलिंग मार्कवर स्ट्राईक एंडला स्वप्नील. यावेळेस मात्र लाईन थांबलेत ना गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. चेंडूवर मात्र प्रहार न करता चेंडू मात्र सरळ सोडला जातोय आणि फलंदाज मात्र यावेळेस बीट होतोय आणि धाव फलक अस्तिमित राहून एका चेंडूचा खेळ होतोय. सांख्यिक पाहिलं तर 13 चेंडू, धावा 9, 3 विकेट अशी अवस्था 58 धावांचा पाठलाग करताना देवा प्रतिष्ठानची पाहायला मिळते. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू सज्ज होतोय. गोलंदाज तयार राहतोय फलंदाज खेळण्यासाठी. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुल टॉस चेंडू बॅटवर स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस मात्र चेंडू फील करण्याचा प्रयत्न. निखिल बागुल स्वतः चेंडू खाली येतोय. एक धाव मिळते. धावसंख्या 10 वर मात्र धाव फलक पुढे सरकतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत होता. आपण पाहताय सामना श्री बालाजी रॉयल्स वर्सेस देवा प्रतिष्ठान. देवा प्रतिष्ठान समोर 58 धावांचं लक्ष श्री बालाजी रॉयल्सनं ठेवलं विजयाचं. आतापर्यंत आपण पाहताय 14 चेंडूचा खेळ असताना धाव फलक 10 धावांवर. धावा रोखलेल्या आहेत, विकेट घेतलेल्या आहेत. सामन्याला तारणार का ही पार्टनरशिप मुकेश आणि स्वप्नीलची? तिसरा चेंडू शॉट खेळायचा सुरेख फटका परंतु चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र विकेट झेल होतोय आणि मुकेशच्या विकेटचा पतन. चौथा झटका बसतोय जेव्हा प्रतिष्ठानला. 4 विकेट 10 धावांवर. तिसऱ्या षटकात 3 चेंडू. एक रफ अँड टफ मॅच मात्र घडवतोय निखिल बागुल कर्णधार श्री बालाजी रॉयल्स. संगीत एक सुरेख कॅच मात्र कव्हरला मात्र डीपला पाहायला मिळाला तो विशाल यांच्याकडनं. मॅनफ्रॉड जमल्याचा पडा चांगल्या पद्धतीने खेळतोय श्री बालाजी रॉयल्स मध्ये. एक विकेट मात्र नक्कीच मिळते यावेळेस विलास यांना. षटकारी पाहता पाहता 3 चेंडूचा खेळ. 15 चेंडू 4 विकेट आणि धावा पाहिल्या तर 10 धावा. धावांची सरासरी रोखली. दबाव कायम करतोय निखिल बागुल या सामन्यामध्ये. प्रत्येक षटकामध्ये सुरेख कामगिरी. निखिल बागुलने स्वतः पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. 2 विकेट घेतल्या. त्यानंतर प्रियेश पाटीलनं पहिल्या चेंडूवर विकेट घेतली आणि विलास तिसऱ्या षटकात 3 चेंडूमध्ये जर पाहिले तर कामगिरी या 3 चेंडूमध्ये पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडू सिंगल धाव आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. 3 चेंडूमध्ये 1 विकेट घेतो आणि 1च धाव खर्च करतोय. बघा स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतायत स्वप्नील. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज साथ देण्यासाठी येतोय. यावेळेस हसमुख स्ट्राईक एंडला जातोय. 1 धाव मिळते. धाव फलक एका धावाने 11 धावांवर. पाहताय आपण 16 चेंडू 11 धावा 4 विकेट 58 धावांचं लक्ष आणि या विद्यमानाने मात्र भेदक मारा कायम मात्र सतर्कता. पहिली 2 पॉवर प्ले षटकं यशस्वीरित्या हाताळली. ज्या षटकांमध्ये किमान धावसंख्या ही 18 ते 20 असायला हवी त्या षटकांमध्ये जर पाहिलं आपण धावसंख्या ही 2-1च्या स्वरूपामध्ये 3 धावा देत 3 विकेट घेण्यात आल्या त्या 12 चेंडूमध्ये पहिल्या. यावेळेस मात्र चेंडूचा लाभ होतोय. हवेमध्ये मात्र चेंडू लागतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला मात्र इथे झेल सुटतोय. चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षण सीमा पार चेंडू जातोय. 4 धावा मात्र बाल केल्या जात आहेत. थँक्यू. आणि तिसऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 17 चेंडू आणि 15 धावा. दबाव मात्र या चौकारात थोडासा समाधान स्थितीमध्ये येतोय परंतु दबाव कायम ठेवण्याचा निर्णय श्री बालाजी रॉयल्सनं 4 विकेट घेऊन मात्र दाखवलेला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन चांगल्या विकेटनं, चांगल्या कॅचेसनं, चांगल्या क्लीन बोल्डनं, मिडन षटकाने होतं आणि चांगले षटकार चौकाराने होतात. प्रेक्षक या गोष्टी पाहायला येतात. क्वालिटी क्रिकेट पाहायला येतात. ही खासियत या WPL 2017ची मानली जाते. अनेक रेकॉर्ड दरवर्षी होत असतात. यावेळेस मात्र बॉलिंग मार्क गोलंदाज विलासाचा अंतिम चेंडू असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहता हर्षल हसमुख. वडा बॉलिंग सुरेख चेंडू हाताला घेता अपीलचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 4 विकेट. धाव संख्या जर पाहिली तर सीमित राहते ती 15 धावांवर. मधुरमय संगीत ऐकूया आणि सामन्यामध्ये परतूया. अजूनही 5 षटक बाकी आहेत.
श्री बालाजी रॉयल संघाला. नो वेस्ट टाइम. फ्रंट ऑफ मॅच आणि षटक सुरुवात. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू बॉलिंग मार्क गोलंदाज आपण पाहतायत बी फास्ट. घाई करायची आहे निखिल बागुल श्री बालाजी रॉयल्स. राहुल बॉलिंग मार्क येतोय. निखिल गेम प्लॅनिंग करतात. निखिल बागुल स्वतः कर्णधार. एक चांगलं गेम प्लॅनिंग बघायला मिळतोय. निखिल बागुल मात्र एक षटक हाताळल्यानंतर प्रत्येक षटक वेगळा गोलंदाज बघायला मिळतोय. यश पाटील विलास त्यानंतर राहुल बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीने लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्यामध्ये माहिर गोलंदाज जर राहुल यांचं नाव घेतलं तर एक क्वालिटी क्रिकेट एक क्लास क्रिकेट मात्र WPL लीग मध्ये पाहायला मिळतंय. दक्ष पंच एक जबरदस्त क्रिकेट आणि प्रेक्षकांची तेवढी साथ आणि ॲव्हेंजर 1,20,000ची गाडी 500 रुपयाच्या तिकीटवर मात्र मिळणार आहे. एक लकी ड्रॉ WPL लीग मध्ये श्री गणेश मोटर प्रस्तुत WPL 2017 लकी ड्रॉ ॲव्हेंजर बाईक 500 रुपये तिकीट प्रेक्षक वर्गाला नामी संधी. यावेळेस मात्र लाभ केला जातोय. एक धाव डीप लेग मध्ये मात्र लॉंगला मात्र चेंडू फुल झाला. धावफलक एका धावेने पुढे सरकतोय 16 धावांवर. चौथं षटक आपण पाहतायत. 29 चेंडू आणि 42 धावा हे लक्ष्य मात्र उभा राहते देवा प्रतिष्ठान समोर. 29 बॉल अँड 42 रन्स टू विन. काय कडे या षटकामध्ये षटकात दुसरा चेंडू लेफ्ट ऑफ राउंड विकेट. अभी यावेळेस मात्र मिस टायमिंग होत आहेत आणि विकेटचा संधी आणि विकेटचं पतन. हासमुख मात्र बाद. व्हॉट अ टर्फिक क्रिकेट. थँक्यू. आणि देवा प्रतिष्ठाला सामना जिंकण्याची आता मात्र गरज होती. 28 चेंडू आणि 42 धावा. 28 फॉर द बिलिंग 42 रन्स टू विन. 28 चेंडू 42 धावा. 2 ते 3 मोठे फटके सामन्याला सरासरीच्या रूपामध्ये घेऊ शकतात आणि 5 विकेट जात आहेत. 2 विकेट 2 ते 3 विकेट सामन्यावर वर्चस्व गाजवायला दबाव कायम करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. आणि आता चौथ्या षटकात अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. होतील ना 1 वाजेपर्यंत 1:30 वाजेपर्यंत होतील. थँक्यू. षटक चौथा आपण पाहतोय. पहिला चेंडूवर विकेट नंतर पहिल्या चेंडूवर एकदा दुसऱ्या चेंडूवर विकेट. 2 चेंडूमध्ये विकेट आणि 1 रन अशी अवस्था आपण पाहतायत. आणि तब्बल धावसंख्या जर पाहिली आतापर्यंत 58चा पाठलाग करताना 16 धावांवर देवा प्रतिष्ठान. श्री बालाजी रॉयल्सचा गोलंदाजी मात्र चांगल्या पद्धतीने राहुल मात्र दाखवले. प्रत्येक षटकामध्ये विकेट मिळतात श्री बालाजी रॉयल संघाला. आणि नवीन फलंदाज यावेळेस बॅट्समन धनंजय जाधव येत आहेत. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत स्वप्नील 6 रनावर खेळतायत. सलामीचे फलंदाज होते. यावेळेस मला स्वप्नीलवर जबाबदारी असेल. सलामीचा फलंदाज मात्र मानला जातोय परंतु धावा 6 आहेत. फार काही मोठी कामगिरी आतापर्यंत करता आली नाहीये. रोखतोय का राहुल स्वप्नील? नाईस शॉट कव्हर सुरेख फटका कव्हर पॉइंट मध्ये मात्र चेंडू आता डीफला एक चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र चेंडू फील्ड केला जातोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तेच श्री बालाजी रॉयल्स कडनं धावा रोखणं सिंगल डबल घेणं दिवा प्रतिष्ठानला गरजेचं आणि मोठे फटके 2 षटकार 2 चौकार सामन्याला कलाटी देणार आणि विकेट काढून दबाव कायम आतापर्यंत केला तो श्री बालाजी रॉयल्सनं. षटकातील 3 चेंडूचा खेळ 1 धाव मिळाली. धावसंख्या 17. आपण षटक पाहताय तर राहुल याचा 4थं षटक आता येतोय या सामन्यामध्ये. काय घडेल? राहुल मात्र बॉलिंग मार्ग सज्ज होते. तयार होतो फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन डावखुरा फलंदाज आपण पाहतात धनंजय जाधव ऑलराऊंडर. षटकातील 4था चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग होता. चेंडू मात्र येतो फिगर प्रयत्न चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेस मात्र जीवदान मिळते ते धनंजय जाधव यांना. एक
चांगली नामी संधी, विनायकचा चांगला प्रयत्न होता, चेंडू हातामध्ये मात्र सापडला नाही, त्या विद्यमाने मात्र एक चांगली वेल ट्राय असं म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीने खेळाडू मेहनत घेतात, एक चांगल्या पद्धतीने गेम प्लानिंग निखिल बघून वारंवार करतात, कम ऑन बॉस फाइट, कोई बात नहीं है, क्रिकेट ऐसा होता है, इसमें खेलना पड़ता है, आगे जाना पड़ता है, आगे की सोच रखनी पड़ती है, तभी तो टीम आगे जाती है. बघूया यावेळेस मध्ये षटकातील 5वा चेंडू, 3 धावा आतापर्यंत देतोय. वेस्टरकडून मना प्रयत्न, चेंडू मात्र लास्ट केला, थर्ड मॅन शॉट मध्ये पण हिट बेस फील्ड, चेंडू डीप ला थर्ड मॅनला. यावेळेस मध्ये 2 धावा स्वप्नील का एक चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा मात्र कलेक्ट करतोय आणि 5वा चेंडू समाप्त होताना धाव फलक 2 धावांनी पुढे सरकतोय. 58 धावांचं लक्ष गाठताना तो दिवा प्रतिष्ठान संघ 20 धावांवर. परफेक्ट मॅच आपण पाहतायत. 38 धावांचं लक्ष अजूनही बाकी राहत आहे. 25 चेंडू आणि 38 धावा. षटकातील अंतिम चेंडू. परफेक्ट मॅच चौथ्या षटकातील अंतिम चेंडू राहुल टू स्वप्नील. श्रीप्रकर मनापर्यंत यावेळेस चेंडू लाफ केला होता, डीप लॉंग ऑन ला माता चेंडू चांगला क्षेत्ररक्षण निखिल पालगत आहे. षटक समाप्त. धाव फलक मात्र एका धावेने पुढे सरकत आहे. ते 21 आता मात्र विजयासाठी 22 फॉर रिमेनिंग विन टू रन्स 29. 24 चेंडू आणि 37 धावा. एक जबरदस्त मॅच आपण पाहतायत. एक चांगली सुरुवात मात्र बघायला मिळते तिसरी बालाजी रॉयल्स कडनं 37 टू विन. 37 धावांचं लक्ष मात्र उभं राहतं. 24 चेंडू मध्ये काय घडेल, सामना अजून बाजू आहे आणि संघर्ष त्याबद्दल सुरू आहे. एक फलंदाज सामना कलाट नेऊ शकतोय आणि एक गोलंदाज सामना विकेट दबाव ठेवू शकतोय. मधुरमेय संगीत ऐकूया आणि पुन्हा सामन्यामध्ये परतूया. टेनिस क्रिकेटच्या विश्वमध्ये भारताचं स्थान पाहिलं तर सर्वात जास्त धावा वन डे मध्ये सचिन तेंडुलकरचं नाव घेतलं तर त्याचबरोबर टेस्ट मध्ये सुद्धा नाव घेतलं जातं. धावांचा विक्रम भारताकडे. वन डे मध्ये सर्वात जास्त बेस्ट स्कोर, हायस्ट स्कोर एका मॅच मध्ये 264 धावांना बाद रोहित शर्माचं नाव घेतलं ते. 6 षटकार आपण पाहताय तर युवराज सिंग कोण विसरणार. म्हणजे भारतानं जगामध्ये क्रिकेटच्या बाबतीमध्ये नाव तर कायम ठेवलेलं आहे. टेनिस मध्ये पाहिलं कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, ऋषिकेश वैद्य, उस्मान पटेल अशी कित्येक नावं घेतली जाऊ शकतात. या वाडा तालुक्यामध्ये महेश भोईर यांनी सिरीज घेतली होती जबरदस्त. याच मैदानामध्ये WPL वर्ष पहिलं असताना पहिल्याच प्रीमियर लीग मध्ये एक चांगली सुरुवात महेश भोईरकडनं पाहायला मिळाली होती. परंतु हे वर्ष तिसरं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. एक चांगल्या पद्धतीने मात्र तडजोड बघायला मिळते. प्रत्येक सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने फाईट बघायला मिळते. संयमानं मात्र प्रत्येक गोलंदाजाला हँडल करतायत ते निखिल बागुल. षटकातील पहिला चेंडू 5वा षटक. प्रियशने मात्र यावेळेस शॉट बोलाचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र बॅलन्स जातोय. हातामध्ये चेंडू पडला होता, नामी संधी होती परंतु जीवदान दिला. ते 2 धावा कलेक्ट होत आहे. चांगला प्रयत्न मात्र बघायला मिळतोय. दूरवरून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. स्वतः निखिल बागुल मात्र यावेळेस जीवदान देत आहे. स्वप्नील यास विकेटचं टार्गेट कायम. पहिल्या चेंडूवर मात्र प्रियश पाटीलनं फसवलं होतं ते फलंदाजाला, परंतु जीवदान नशिबाला मिळतंय. द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी. प्रत्येक चेंडूवर प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो अनसर्टन्सी असते, अनिश्चितता असते, परंतु सातत्याने संयमानं अटॅकिंग क्रिकेट आणि संयम क्रिकेट या 2 बाजू खूप महत्वाच्या. यावेळेस मात्र क्लास शॉट खेळण्याचा फटका. यावेळेस मध्ये दीपक खेळला जन्म मात्र लाफ होते. 2 धावा मात्र सातत्याने पूर्ण करण्याचा मात्र स्वप्नील निर्धार घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. धाव फलक या 2 धावांनी पुढे सरकतोय. 58 धावांचं लक्ष गाठताना देवा प्रतिष्ठान पोहोचतोय आतापर्यंत धावा 25 धावांवर. 5व्या षटकाली पाता 2 चेंडू समाप्त होत आहेत. हे चांगल्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवर भेदक मारा करणार निर्णय. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. प्रियश पाटील या 4 चेंडूमध्ये विकेट घेणार की स्वप्नील माता सरासरी कव्हर करणार. मोठे फटके बघायला मिळतील का प्रेक्षक वर्गाला की प्रियश पाटील यांचा भेदक मारा. यावेळेस माझा सुरेख गोलंदाजी निधा चेंडू डॉट बॉल बीट होत आहेत. यावेळेस माता स्वप्नीच्या नजरेमध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये माता चेंडू सापडत नाही. प्रियश पाटील माता संयमानं गोलंदाजी करतात. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन बघायला मिळेल. शॉर्ट बॉल चांगल्या पद्धतीने करतात, मिडल करतात, रोल करतात. एक चांगल्या पद्धतीने कलात्मक गोलंदाजी प्रियश पाटील श्री बालाजी रॉयल्स कडनं. 4था चेंडू. यावेळेस मात्र बॅलन्स जातो. यावेळेस मात्र 1 धावा रक्कम मिळते आणि चांगल्या पद्धतीने डीप लॉंग ऑनला मात्र क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला केलं जातंय. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला मात्र पाहायला मिळत आहेत. रोहित मात्र डीप लॉंग ऑफवरनं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्यासाठी चेंडू खाली येताना 1च धाव देतात. चांगली जेव्हा फिल्डिंग जेव्हा टाईट असते त्यावेळेस मात्र सरासरी रोखली जाऊ शकते. हे उदाहरण या सामन्यामध्ये दाखवतोय श्री बालाजी रॉयल्स संघ. धाव संख्या पाहता आपण 26 धावांवर 5वं षटक सुरू असताना
देवा प्रतिष्ठान संघ. षटकातील 5वा चेंडू, शेवटचे 2 चेंडू असतील 5व्या षटकातील. या 4 चेंडू मध्ये पाहिले तर 5 धावा, 1 बॉल डॉट प्रियेश पाटीलने केलेला आहे. धनंजय जाधव लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस डावखुरा फलंदाजामध्ये चेंडू लाफ केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला मिळतंय. वाडिश लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगल्यामध्ये फिल्डिंग मात्र त्याच पद्धतीने सजवलेली आहे तिसरी बालाजी रॉयल्सकडनं निखिल बागुल यांनी. धाव फलक एका धावांनी पुढे सरकतोय. 27 धावांवर 58 धावांचं लक्ष. दबाव ठेवण्याचा प्रयत्न प्रियेश पाटील या षटकामध्ये केला आहे, कारण हे षटक खूप महत्वाचं होतं. मोठ्या फटक्यांची गरज होती. प्रियेश पाटीलने मात्र सिंगल डबलवर रोखलं फलंदाजांना. स्वप्नील स्ट्रायकिंगला सज्ज होतोय अंतिम चेंडू. एक सुरेख गोलंदाजी, कुडल स्पॉटचा वापर मात्र शॉर्ट बॉलचा वापर पंचांकडनं 22च्या रूपाने मात्र 1 धावचा इशारा येतोय आणि षटक समाप्त. प्रगतीपथावर षटक पाहायला मिळालं. मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं आणि धाव फलक 28 धावांवर. आणि आता मात्र विजयासाठी धावांचं लक्ष उभं राहत आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. सामना मात्र सरासरीच्या रूपाने येतोय. 10ची सरासरी येते प्रति षटकामध्ये. 18 चेंडू 30 धावा. 3 षटकांमध्ये 30 धावा करेल का देवा प्रतिष्ठान, की रोखेल या सामन्यामध्ये निखिल बागुल श्री बालाजी रॉयल संघ? काय घडेल? मधुरमय संगीत पुन्हा सामन्यात परतूया. थँक्यू. नो बेस्ट टाइम फास्ट आपल्याकडे वेळ कमी आहे. 6 मॅचेस खेळवायचे आहेत. युट्यूब लाईव्ह टेलिकास्टवर प्रेक्षक मात्र सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. युट्यूब लाईव्ह टेलिकास्टवर सर्व या महाराष्ट्रातील क्रिकेट शौकीनांचं 196 देशातील क्रिकेट शौकीनांचं मी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम टू ऑल क्राऊड इन WPL 2017 इन सेकंड डेज. वेलकम. बघूया रफ अँड टफ मॅच आपण पाहता. क्रिकेटचा मास संग्राम मात्र युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाला आणि 196 देशांमध्ये प्रत्येक क्रिकेट शौकीनांना या महाराष्ट्राची शान असलेली मानली जाते लीग ती WPL वाडा प्रीमियर लीग. देवा प्रतिष्ठान वर्सेस श्री बालाजी रॉयल्स आपण सामना पाहताय. श्री बालाजी रॉयल संघाने 58 धावांचं लक्ष. 58 टू विन इन दिस मॅच. 18 बॉल रिमेनिंग 30 रन्स. आणि आतापर्यंत जर विकेट पाहिल्या तर 5 विकेट गमावून धावसंख्या 28 धावा. लॉस ऑफ 5 विकेट कलेक्टेड ऑन 28. आता मात्र 18 चेंडू आणि 30 धावा. यावेळेस सुद्धा पहिला चेंडू लाभ केला होता. दॅट्स अ ह्यूज सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. स्वप्नील ऑन अ फायर. सलामीचा फलंदाज आता मात्र गरजतोय. मोठ्या फटक्यांची गरज. 1 षटकार पहिल्या चेंडूवर. थैंक यू. अब यहां पे विलास को काफी बड़ी हिट लगाई. 6 रन लगा दे इस बार स्वप्निल ने. नमस्कार किया इस बड़ी हिट से. और यहां पे स्कोर देखा जाए तो 6 रन से आगे बढ़ता हुआ 34. अब तक यहां पर स्वप्निल खेल रहे जो बल्लेबाज थे, ओपनिंग में आए थे. और ये मुनाफा होता है कि पहले आए बल्लेबाज, उनके पास अनुभव है, काफी बिग हिटर है, संयम के साथ खेल रहे थे. अब यहाँ पे अटैकिंग क्रिकेट देखने को मिल रहा है दर्शकों को. दर्शक खुश होते अच्छे क्रिकेट से. इस बार अगली गेंद फिर से आगे आ गए. इस बार शेफर्ड का शॉट फिर से यहाँ पे डीप एक्स्ट्रा कवर में डीप में फील्ड किया. 1 ही रन. अच्छी फील्डिंग यहाँ पर. और यहाँ पे 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ इस मैच में 35 58 58 का टारगेट है. और 35 रन तक अब तक जा चुकी है दिवा प्रतिष्ठान टीम. पहली 2 गेंदों में 7 रन कलेक्ट किए. इस बार स्ट्राइक एंड पे लेफ्ट हैंड बैट्समैन धनंजय जाधव. वक्त के साथ चलना चाहिए. 5 मिनट में हर ओवर के लिए रहेंगे. अलर्ट रहना चाहिए अंपायर्स. बार बार वार्निंग देते हुए श्री बालाजी रॉयल टीम को. और 16 गेंदों में 23 रन चाहिए. मैच को कवर कर रहे इस बार स्वप्निल और धनंजय जाधव. इनका भी काफी हिस्ट्री बनी चुकी है. लंबे लंबे छक्के लगाते. इस बार क्या करेंगे? और इस बार देखा जाए तो विकेट हासिल. चलते बना दिया इस बार धनंजय जाधव को. काफी रोमांचक टर्फिक मैच. क्या होगा इस मैच में?
आंखों देखा हाल आप सुन रहे हैं WPL 2017 में। एक संगीत सुनेंगे, फीस आएंगे क्रीज पर डीजे। और इस बार देखा जाए तो बड़ी हिट, एक छक्का गया था, उसके बाद देखा जाए तो विकेट भी निकाली। काफी टीट फॉर टैट की यहां पे संघर्ष चल रहा है, काफी रोमांचक मैच बनती जा रही है। बल्लेबाज अपनी बल्लेबाजी दिखा नहीं जाते, उसके बाद गेंदबाज विकेट निकालता है। काफी रोमांचक मैच, जैसे को तैसा मिला, बड़ा मजा आया इस मैच में, बड़ा मजा है, दर्शक काफी खुश है। और यही है WPL जो पूरे स्टेट में, पूरी दुनिया में मशहूर है। और यहां पे दर्शकों को लकी ड्रॉ का इनाम दिया जाएगा 500 रुपए में 1,20,000 की बाइक एवेंजर 2 व्हीलर यहां पे रखी गई है। और यहाँ पे लकी ड्रॉ में आपको आना है और 500 रुपए का टिकट यहाँ पे मंच पर लेके जाना। निखिल भोईर यहाँ पे तैयार है, सभी दर्शकों को यहाँ पे इनाम दिया जाएगा। लेकिन यहाँ पे लकी ड्रॉ है, जिसका लक वही जीत सकता है ये एवेंजर बाइक। और यहाँ पे देखा जाए तो ओवर चल रहा है, देखा रहा है जिस तरह से 5 ओवर में रनों को रोका था, रफ्तार को रोका था, उसके बाद छठवां ओवर आ गया और पहली गेंद के ऊपर सिक्सर, उसके बाद 1 रन, उसके बाद तीसरी गेंद विकेट। और चौथी गेंद के ऊपर यहां पर देखा जाए तो अच्छी गेंद डाल दी, पढ़ सके ना खेल सके गेंद को ललित, ये बिग हिटर है। और ये आशा रहेंगी इस टीम की, देवा प्रतिष्ठान की, और इनमें जो क्षमता है काफी बड़े हिट लगवाते, 4 गेंदों में मैच का रुख बदल सकते, और इनकी विकेट निकाली तो मैच घूम जाएगा श्री बालाजी रॉयल के पास। और यहां पे बेहतरीन शॉट लगा दिया और हवा में गेंद, और यहां पे विकेट निकाली, ललित को जाना पड़ेगा। अच्छा गेम प्लानिंग मैच की तरफ अब चली श्री बालाजी रॉयल्स टीम, विकेट पे विकेट निकाली जा रही है, क्या बात है, काफी कॉन्फिडेंस के साथ यहां पे फील्डिंग और गेंदबाजी। थैंक यू, काफी अच्छी गेंदबाजी, पहले 2 गेंदों में 7 रन दे दिए थे, उसके बाद कोई रन दिया नहीं, 3 गेंदें डाली, उसके बाद 2 विकेट निकाली, 1 बॉल डॉट किया, 5 गेंदों में 7 रन देके 2 विकेट और 1 गेंद डॉट भी है। और इस ओवर की आखिरी गेंद आप प्रेशर बनाने की कोशिश कर रहे हैं निखिल बागुल, एक बेहतरीन गेंदबाजी आप विलास की तरफ से, बड़ी हिट तो लगती है क्योंकि क्रिकेट अब तक बहुत आगे जा चुका है, लेकिन जो कॉन्फिडेंस होना चाहिए गेंदबाज में वो विलास इतने बड़े क्राउड के सामने, यूट्यूब करोड़ों लोगों के सामने दिखाते हुए कॉन्फिडेंस, 2 विकेट निकाली, इसके बाद आखिरी गेंद और यहां पे शॉर्ट गेंद डाल दी, अच्छी गेंद, इस बार देखा था डॉट करके दिखाया और ये ओवर समाप्त हुआ और स्कोर रुका हुआ, हालांकि देखा जाए तो 35 पर, अभी भी जीतने के लिए चाहिए 12 गेंदों में 2 ओवर में 23 रन, क्या कर पाएंगे या रोक पाएंगे, ये सुनेंगे अब एक संगीत, उसके बाद आएंगे मैच में। काफी रोमांचक मैच। थैंक यू। अब यहाँ पे खुद कैप्टन आ गए गेंदबाजी करने के लिए, जिन्होंने अपने टीम के लिए अच्छी शुरुआत करके दिखाई, निखिल बागुल है उनका नाम, श्री बालाजी रॉयल के कैप्टन। पहले ओवर में अच्छी शुरुआत, 2 रन देके 2 विकेट निकाली थी, ये मेन गेंदबाज है, ये कैप्टन है और इनके पास अनुभव है, क्यों ना हो, क्योंकि पिछले बार श्री बालाजी चैंपियन टीम में थे पिछले साल और फाइनल ली थी, उसी फाइनल मैच में मिडन ओवर किया था। यावेळेस मात्र मान्यवरांचं आगमन होत आहे, संबंधित चौधर साहेबांचं इथे आगमन होत आहे। वेलकम सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत। तर निश्चित रूपाने या क्रीडा मंचावर सन्माननीय चौधरी साहेब यांचा हवा में गेंद, यथोचित सत्कार करण्याचे आद्य कर्तव्य आहे। काफी बड़ी हिट लगा दी और एक बड़ा छक्का, मैच को आइन मोमेंट पे
थैंक यू। अब चाहिए जीतने के लिए 11 गेंदों में 17 रन। ये बड़े हिट से मैच को कवर करना चाहते बल्लेबाज मयूर, और यहां पे विकेट निकाली। क्या होगा इस मैच में? देवा प्रतिष्ठान का बड़े हिट लगवाते, उसके बाद विकेट भी दे देते। एक सिक्सर। सूरज, खऱ्या अर्थानं वाडा तालुक्याला शिस्तबद्धतेनं ज्यांनी बांधून ठेवलंय ते सन्माननीय चौधरी साहेब यांचं आगमन या क्रीडा मंचावर झालंय। मी राकेशजी पाटील यांना नम्र विनंती करेन की सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय कार्यरत पोलीस अधिकारी या वाडा तालुक्याचे सन्माननीय चौधरी साहेब यांचा यथोचित सत्कार या क्रीडा मंचावर करायचा आहे। तर या क्रीडा मंचावर सत्कार होतोय। जे अहोरात्र जागून या रयतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात, सदैव कार्यरत असतात, अशी ही व्यक्तिमत्व। थँक्यू। आणि आपले पोलीस कर्मचारी धन्यवाद सर, तुम्ही इथे तुमचा अमूल्य वेळ देऊन आलात तर त्याबद्दल तुमचा आम्ही नेहमी सतशा ऋणी राहू। वर टू सूरज। काफी रोमांचक मैच हालांकि यहाँ पे नजर आता हुआ। पहली गेंद के ऊपर बड़ी हिट सिक्सर लगवा दी, उसके बाद विकेट निकाली। अब चाहिए जीतने के लिए 10 गेंदों में 17 रन। विकेट हालांकि देखा जाए अब तक 8 विकेट निकाली है, 2 विकेट निकाल दिए, मैच जीत सकती है यहाँ पे श्रीबालाजी रॉयल। और यहाँ पे बल्लेबाजी काफी बड़े हिटर है, सुनील आ गए। एक काफी अच्छा खबरदार का शॉट लगा था, इस बार डीप कवर में गेंद गई, फील किया विशाल ने, एक रन हालांकि मिल सकता है। और यहाँ पे रन आउट की विकेट निकाली निखिल बागुल ने। हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, कॉन्फिडेंस नहीं था, कॉल नहीं था, और ये आखिरी विकेट रह गई है। 9 विकेट निकाली गई और मैच में ट्विस्ट लाया निखिल बागुल ने। तर सूरज धन्यवाद डीजे मास्टर। आपल्याकडे अजून एक दिग्गज मान्यवरांचं आगमन झालंय। सन्माननीय समीरजी भानुशाली यांचं या क्रीडा मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत होत आहे। मी राकेशजी पाटील यांना नम्र विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय डॉक्टर समीर भानुशाली यांचा यथोचित सत्कार करायचा आहे। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत। अगदी दिग्गज मान्यवर वेळात वेळ काढून या मंचावर हजेरी लावतात। या मंचावर आपली जी उपस्थिती नोंदवली जाते, सन्माननीय कुणालजी साहेबी साहेबांचं सुद्धा आगमन झालंय। तर मंडळ सहर्ष स्वागत करताय। ओव्हर टू वन्स अगेन सूरज। और यहां पे 9 गेंदों में चाहिए 16 रन और आखिरी विकेट। काफी ट्विस्ट वाला मैच यूट्यूब पे पूरी दुनिया देख रही है। कौन हिस्ट्री बनाएगा इस मैच में? काफी अच्छा शॉट लगा था इस बार बल्लेबाज स्वप्निल ने। और यहां पे रोशन आ गए स्ट्राइक एंड पर। आखिरी विकेट है और निखिल बागुल गेंदबाजी कर रहे। मैच एक गेंद के ऊपर विकेट गिर गई तो मैच जाएगी श्री बालाजी रॉयल के पास। और बड़े हिट लगे, 2 6 भी लगते तो मैच में आ सकते, क्योंकि अब चाहिए जीतने के लिए 8 गेंदों में 15 रन, 2 बड़े सिक्सर, बड़े हिट चाहिए और 1 विकेट चाहिए श्री बालाजी रॉयल को। 8 गेंदों में 15 रन। स्वप्निल क्रीज पर है तो देवा प्रतिष्ठान मैच जीतने की आशा है, लेकिन यहां पे रोशन को विकेट बचा के रखनी होगी। अब इस बार आखिरी गेंद, यहां पे देखा जाए तो अभी भी 2 गेंदें बाकी थी, 5वीं गेंद डाल दी। इस बार देखा 1 रन मिला। अच्छी सूझबूझ की समझ है रोशन के पास, क्योंकि स्वप्निल विकेटर है, बल्लेबाज ओपनिंग में आए थे और उनके ऊपर मैच का निर्णय यहाँ पे निर्भर रहेगा। लेकिन निखिल बागुल जिस तरीके से इस मैच को गेम प्लानिंग किया है, हैट्स ऑफ। एक खुद कैप्टन गेंदबाज है, 2 और इस मैच में डालते और अपने गेंदबाजों को जिम्मेदार दी थी, वही निभाई सभी गेंदबाजों ने। और इस बार देखा जाए तो इस ओवर की आखिरी गेंद, ये उम्मीद रहेगी निखिल बागुल के पास ही आखिरी गेंद इस मैच में, इसकी ओवर में, और आगे 6 गेंद रहेगी। और यहां पर देखा जाए तो 1 रन स्वीपर में गेंद जाते हुए भी फील किया और इस बार और समाप्त होता हुआ मैच की तरफ जाना चाहते हैं, लेकिन रोक के रखा निखिल बागुल ने। विकेट निकाली 2 और 9 रन दे के रोक के रखा। पहली गेंद के ऊपर 6 आया था, उसके बाद 5 गेंदों में 3 रन दे दिए और 2 विकेट निकाली और स्कोर बनता हुआ इस 1 रन से 45। अब जीतने के लिए चाहिए 6 गेंदों में देवा प्रतिष्ठान को 13 रन। स्वप्निल क्रीज पर है, क्या होगा इस मैच में? मजा। कर्णधार निखिल बागुल नम्र विनंती करतोय की आपण विना विलंब हे षटक प्रगतीपथावर आणायचं आहे।
कारण फार महत्वाचं आहे की आपण वेळ खूप पाळली पाहिजे. आज 6 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. तब्बल प्रति सामना 16 षटकं असे 6 सामने खेळवायचे आहेत. म्हणजे 96 षटकं आज आपल्याला फेकायची आहेत. तर त्या अनुषंगाने आपण वेळेची कटिबद्धता पाळली पाहिजे. सूरज, नक्कीच सामना नक्कीच आपण पाहताय 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावांचं लक्ष आतापर्यंत राहतोय 13 धावा. गोलंदाज राहुल बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. गेम प्लॅनिंग यावेळेस मात्र पाहायला मिळेल का? द गेम ऑफ द क्रिकेट ग्लोरियस अनसर्टन्सी. खेळ क्रिकेटचा अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल क्रिकेट का है. आखिरी गेंद तक कहा नहीं जा सकता, कुछ भी हो सकता है. काफी रोमांचक मैच. पहली 3 गेंदें काफी महत्वपूर्ण रहेंगी श्री बालाजी रॉयल के लिए. पहली गेंद फुल टॉस गेंद आ गई. पहली गेंद के ऊपर यहाँ पे खेलना चाहते थे. अच्छी फील्डिंग यहाँ पे वाड़ी शिलोंग में देखने को मिली और अच्छा प्रयास था थ्रो करने का. कलेक्शन भी अच्छा है विकेट कीपर का. इस बार 1 ही रन मिलेगा. अब स्ट्राइक एंड पे लेफ्ट हैंड बैट्समैन रोशन आ गए. 1 विकेट निकालना चाहते हैं इस बार निखिल बागुल की मांग. 1 विकेट निकालो, मैच अपने हाथ में, क्योंकि 9 विकेट अब तक जा चुकी देवा प्रतिष्ठान की. अच्छे खिलाड़ी थे, रनआउट हो गए. अच्छे थे, कैच देख के ललित आउट हो गए. उसमें मैच तरफ आना चाहते थे निखिल बागुल. लेकिन रोशन के ऊपर पूरी जिम्मेदारी स्ट्राइक देना स्वप्निल के लिए और इसी खिलाड़ी को आउट करना जिम्मेदारी गेंदबाज के ऊपर. और इस बार अतिरिक्त रन वाइट बॉल. 1 रन चाहिए देवा प्रतिष्ठान को और हालांकि स्कोर बनता हुआ 47. अब चाहिए 5 गेंदों में 11 रन. 5 गेंदों में 11 रन, 5 चेंडू 11 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एक सुरेख चेंडू हाताला घेता. डॉट बॉल. एक भेदक मारा. योग्य भूमिका मात्र पार पडतो गोलंदाज यावेळेस. कारण स्वप्नील नॉन स्ट्राईक एंडला उभं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडनं बघायला मिळतोय. एक भेदक गोलंदाजी पाहायला मिळते ती राहुल यासकडनं. 4 चेंडू आणि 11 धावा. रफ अँड टफ मॅच. 1 बॉल डॉट. दबाव ठेवू शकतोय. 1 विकेट सामना घेऊ शकतोय. 1 षटकार सामना फिरू शकतोय. यावेळेस मात्र चेंडू लाफ केला जातोय चांगल्या पद्धतीने. मात्र चेंडू मात्र जातोय स्क्वेअर लेगला. मात्र चेंडू फील्ड होतं. 1 धाव मिळते. स्ट्राइक मात्र स्वप्निल कडे न येता पुनश्चिदा रोशन कडे जाते. ये प्लानिंग तो नहीं था. मिस फील्ड जरूर जानबूझ के किया या स्ट्राइक देना चाहते थे, लेकिन स्वप्निल यहाँ पे नॉन स्ट्राइक एंड पर आ गए. रोशन के ऊपर जिम्मेदारी. हिस्ट्री बनाना चाहते हैं तो खेलना पड़ेगा रोशन को, और हिस्ट्री बनाना चाहते हैं तो विकेट निकाली पड़ेगी राहुल को. अब चाहिए 3 गेंदों में 9 रन. काफी रोमांचक मैच. कौन ट्विस्ट लाएगा इस मैच में? 1 गेंद में विकेट जा सकती है तो जीत सकती है श्री बालाजी रॉयल, और 2 6 लगते तो मैच जीत सकते. अब चाहिए जीतने के लिए 9 रन, 1 6 और 3 रन. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. कुणालजी साळवी यांच्याकडनं 500 रुपये. फुल टॉस गेंदे दी और यहाँ पे बड़ी हिट सिक्सर. हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. मैच में कुछ भी हो सकता है. दैट्स अ ह्यूज सिक्सर. वाघाची दार फोडला पार. षटकार डीजे. थँक्यू. चेंडू पाठवायचा लवकर. मैदानात बॉल व्यवस्था करायची आहे. चेंडू याचा चेंडू षटकार गेलेला चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. कृपया प्रेक्षकांनी जरा सपोर्ट करायला हवा, आणि लांब गेला असेल तर स्वयंसेवक आपण चेंडू आणला जायचा है. काफी रोमांचक मैच आप देख रहे हैं. आप चाहिए 2 गेंदों में 3 रन. अभी भी मैच खत्म हुआ नहीं है. दोनों टीमों के सामने मैच जीतना जरूरी है. फुल टॉस गेंद डाल दी और यहाँ पे बड़ी हिट लगवा ली. ये आखिरी खिलाड़ी है, और स्वप्निल जो ओपनिंग के बल्लेबाज है नॉन स्ट्राइक एंड पे जो भरोसा दिखाया स्वप्निल ने रोशन के ऊपर 2 रन लेके कि भाई आप खेल सकते हो, आप में वो क्षमता है, वो दिखा दी. हजारों दर्शक, करोड़ों लोग यूट्यूब पे रोशन के ये बड़े हिट देख रहे और काफी प्रशंसा कर रहे. लेकिन अभी भी मैच बाकी है. मैच खत्म नहीं हुआ है. क्रिकेट कुछ भी अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल है. 2 गेंदों में 3 रन. 1 गेंद डॉट कर हो जाए तो प्रेशर बना सकते, और 2 रन चाहिए. क्या टाई करेंगे या मैच जीतेंगे? मैच अब पास आ रहा है देवा प्रतिष्ठान के पास, और इस बार राहुल मैच को खींच रहे हैं श्री बालाजी रॉयल के पास. डॉट गेंद करके दिखाई, स्लोवर डिलीवरी डाल दी.
ना पड़ सके गेंद को। काफी अच्छी गेंदबाजी, गेम प्लानिंग यहाँ पे विकेट कीपर कर रहे हैं और गेंदबाज, क्या कॉम्बिनेशन है विकेट कीपर और गेंदबाज के बीच में। अब चाहिए जीतने के लिए एक गेंद में 3 रन। काफी ट्विस्ट वाला मैच है, काफी रोमांचक मैच है। जिनको हार्ट का प्रॉब्लम है वो इस गेंद को ना देखे। अब चाहिए जीतने के लिए 3 रन। क्लीन बॉल किया, मैच को निकाल लिया राहुल ने। ये क्या गेंदबाज है यार, 2 गेंदों में 1 भी रन नहीं दिया। आखिरी गेंद पे विकेट निकाली और जीत गई टीम श्री बालाजी रॉयल्स। विन द मैच, गुड लक, हार्ड लक टू देवा प्रतिष्ठान। तो दोस्तों, ये क्रिकेट का खेल काफी खतरनाक होता है। पल में राजा तो पल में भिकारी. पुन्हा एकदा दाखवून दिलं या टेनिस क्रिकेटनं की हे टेनिस क्रिकेट भयानक प्रदर्शन करू शकतं. हे टेनिस क्रिकेट, कारण सुनील गावस्कर यांनी म्हटलंय की क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. क्रिकेट एक संधीचा खेळ आहे, जो हुकला तो संपला. आणि निश्चित रूपाने हुकलाय तो फलंदाज ज्यानं मॅचला एक कलाटणी दिली होती, ज्यानं सामन्याला एक कलाटणी दिली होती, परंतु थोडंसं का होईना दडपणाखाली आला आणि पुढच्या 2 चेंडूंवर राग रंग बदलले या सामन्याचे. तर या पुढचा जो सामना खूप मोठा सामना आपल्या समोर येतोय. आपण पाहतायत भव्य वाडा प्रीमियर लीग 2017. तत्पूर्वी मॅन ऑफ दी मॅचचा किताब ज्याच्या नावानं जातोय 21, तर ज्यानं 4 गडी बाद केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, 18 धावा ज्यानं आपल्या फलंदाजीनं केल्या,